नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुमच्या परत एकदा मनापासून स्वागत आहे। बघा, आता राज्यसेवेची जी पूर्वपरीक्षा आहे ती एकदम जवळ येऊन ठेपलेली आहे। एक 35-40 दिवसाचा त्या ठिकाणी गॅप आहे एक्झामपर्यंत, आणि एक्झाम जशी जशी जवळ येते आहे इनसिक्युरिटी म्हणा, भीतीचं वातावरण म्हणा विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते, आणि त्याच्यात एक लय महत्त्वाचा विषय असतो तो म्हणजे विज्ञान नावाचा। म्हणून मी सुरुवात करताना विज्ञानापासूनच करतोय। याचा मेन उद्देश काय असणार आहे की जे अभ्यास करणारे विद्यार्थी आहे, मी नेहमी लक्षात घ्या, माझे जेवढेही लेक्चर्स झालेले आहे सो ते सर्व लेक्चर मी तुम्हाला आधीच क्लिअर करतो की अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत झाली पाहिजे म्हणूनच आहे। असं झालं नाही पाहिजे की मी अभ्यास केला बाबा सर पण परीक्षा माझी निघत नाही आहे, मी नापास झालेलो आहे, ते दुःख खूप मोठं असते। म्हणजे ज्या माणसाचा अभ्यासच झालेला नाही आहे आणि तो परीक्षेला जातोय, तुक्के मारतोय, चुकतायत त्याचे तुक्के, चालून जातंय, पण अभ्यास केलेला आहे स्मार्टली, वर्षभर त्या ठिकाणी राबलेला आहे, परीक्षेला गेला आणि कुठंतरी त्याला बॅकलॉग किंवा तो माघारी फिरला म्हणजे तिथून, ते नाही झालं पाहिजे। म्हणूनच आपण ही सिरीज त्या ठिकाणी चालवतो आहे। म्हणून परत एकदा सो ही सिरीज त्याच विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांनी वर्षभर अभ्यास केलेला आहे किंवा मागच्या काही वर्षापासून ते अभ्यास करतायत। सो या परीक्षेमध्ये त्यांना यश आलं पाहिजे, पूर्वपरीक्षेमध्ये। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जे वेगवेगळे विषय येतात तुम्हाला, सो त्याचं म्हणजे खऱ्या अर्थाने विश्लेषण झालं पाहिजे। कसं असते, कुठलीही गोष्ट लांबून आपल्याला अवघड वाटत असते, परंतु आपण त्या गोष्टीत जेव्हा उतरतो, त्याचे वेगवेगळे पैलू तपासून पाहतो, तेव्हा लक्षात येते की अरे ही गोष्ट प्रचंड सोपी होती, विनाकारण आपल्याला अवघड वाटत होती। म्हणजे एखादं रणांगण आहे, ते जेव्हा तुम्ही दुरून पाहता तेव्हा तुम्हाला ते भयावह वाटते, परंतु जेव्हा तुम्ही त्या रणांगणात उतरता, 2 हात करता, तेव्हा तुम्हाला रिअलाइज होते की अरे रिक्वायरमेंट ज्या स्किल्सची आहे या रणांगणात त्याच्यापेक्षा जास्त स्किल माझ्याकडे आहे, फक्त घाबरल्यामुळे मी ते आत्तापर्यंत वापरलं नाही। सो त्याच्यासाठी म्हणूनच तुम्हाला ह्या रणांगणाचं विश्लेषण करून देण्यासाठीच आजचं लेक्चर आहे। सो त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की राज्यसेवेचा आत्तापर्यंतचा पॅटर्न हा राहिलेला आहे की 20 क्वेश्चन त्या ठिकाणी विज्ञानावरती विचारतात तुम्हाला। आणि अनेक लोक असतात सायन्स बॅकग्राऊंडचे, मी पण सायन्स बॅकग्राऊंडचा आहे, पण लक्षात घ्या आपलं सायन्स बॅकग्राऊंड आणि आयोग विचारत असणारे प्रश्न याच्यामध्ये मोठी तफावत आहे। नक्की तुम्हाला मदत मिळते, पण 20 आउट ऑफ 20 मिळणार नाही, त्यासाठी तुम्हाला थोडेसे एफर्ट्स घ्यावे लागतात। आणि हे जे सर्व काही आहे 20 क्वेश्चन, त्याचं स्वरूप समजावून घेणे, सो त्याची रियालिटी समजावून घेणे, म्हणजे वेळेवरती तुम्ही जर आधीच डिसाईड करून गेले की नाही गड्या हे जे 20 प्रश्न विचारले जाणार आहे त्या 20 मधले 20 पैकी 20 क्वेश्चन मला अवघड वाटले मागच्या वर्षीचा पेपर, किंवा त्याच्या मागच्या वर्षीचा पेपर पण अवघड वाटला, मला ते सोडवताच येणार नाही, त्यातले तर अनेक प्रश्न असतात जे सुटत नाही। सो अशी जर फिलॉसॉफी किंवा आयडियोलॉजी जर तुम्ही ठेवून गेले परीक्षेमध्ये तर फटका बसू शकतो। किंवा अशी ठेवून गेले नाही 20ला 20 प्रश्न सोपे असतात, मग तुम्ही ओव्हर कॉन्फिडंट आहात, त्याचा अर्थ आपल्याला मधात कुठेतरी राहायचं आहे। मधात म्हणजे सत्य तेच असते, 100% बरोबर पण नाही, 100% चूक पण नाही, मधात कुठेतरी सत्य आहे। मग ते समजून घेण्यासाठीच मी त्या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे। हे विश्लेषण तुम्हाला कुठल्या एखाद्या बुकमध्ये मिळणार नाही किंवा कुठं मिळणार नाही, हे अनुभवातूनच त्या ठिकाणी येते। म्हणून मी तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये माझा अनुभव शेअर करणार आहे, जो थेट तुम्हाला एक्झाममध्ये मदत करेल। म्हणजे सो विश्लेषण करायला आपण सुरुवात करू। एक पहिल्यांदा बेसिक विश्लेषण आपण पाहून घेऊ आणि त्यानंतर आपण मायक्रो ॲनालिसिस करायला सुरुवात करूया। बघा, बेसिक विश्लेषण लक्षात घ्या, 2024 मध्ये प्रश्न कसे विचारले, म्हणजे आता तुम्ही रिव्हिजन मोडमध्ये असाल, मी अशी अपेक्षा करतो की तुम्ही रिव्हिजन मोडमध्ये असाल आणि 10% व्हॅल्यू ॲडिशनमध्ये असाल, तर तेव्हा काय होते, कदाचित आपण अभ्यास करत असताना कधी आपल्याकडून इम्बॅलन्स होते। भौतिकशास्त्र केमिस्ट्रीला जेवढं महत्त्व दिल्या पाहिजे, म्हणजे माझं तिथपर्यंत ॲनालिसिस आहे की भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राला जेवढं महत्त्व दिलं गेलं पाहिजे तेवढं महत्त्व आपल्याकडून दिलं जात नाही, जेव्हा की या 2 विषयांना महत्त्व खूप जास्त आहे। तुमच्या लक्षात येईल हे 2 विषय, म्हणजे हे 2 विषयाचा सिलेबस एकीकडे, जीवशास्त्राचा सिलेबस एकीकडे, कदाचित ह्या 2 विषयापेक्षाही जीवशास्त्राचा अभ्यास जो आहे तो खूप जास्त आहे। म्हणायला जीवशास्त्र आहे पण त्याच्यामध्ये 4 विषय इन्व्हॉल्व आहे, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र आणि शरीरशास्त्र, हे 4 विषय त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे। सो त्याच्यामुळे तुम्हाला ह्या परीक्षेचं पहिले स्वरूप समजून घ्यावं लागणार की तुम्हाला जे 20 प्रश्न विचारल्या जात आहे, मागच्या 3 वर्षात ट्रेंड काय होता आयोगाचा, तर लक्षात घ्या ऑब्वियस आहे, प्रत्येक वर्षी 20 प्रश्न विचारले जातात, म्हणून ते वेगळं लिहून द्यायची गरज नाही। विज्ञानामध्ये भौतिकशास्त्राचे 5 प्रश्न विचारले गेले 2024 मध्ये, रसायनशास्त्राचे 6 प्रश्न विचारले गेले, म्हणजे टोटल जर पकडलं तर 11 मार्काचं वेटेज भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राला आहे। आणि हा ट्रेंड आयोगाचा कायम आहे बरं का, मागच्या 3-4 वर्षापासून। त्याच्यानंतर जीवशास्त्राला वेटेज दिल्या गेलेलं आहे, 9 क्वेश्चनचं वेटेज देण्यात आलेलं आहे। सो ज्याच्यामध्ये प्राणीशास्त्राला 3, वनस्पतीशास्त्राला 3, आरोग्यशास्त्राला 2 आणि शरीरशास्त्राला 2। आता सर याच्यात वेगळं काय आहे, याच्यात वेगळं असं आहे की लक्षात घ्या, मला जिथपर्यंत राज्यसेवा माहिती आहे सो प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र हे राज्यसेवेचा कप ऑफ टी नाही आहे।
म्हणजे हा भाग राज्यसेवेचा नाही आहे, कंबाईन जे आहे कंबाईन. सो त्या कंबाईनमध्ये लक्षात घ्या, शरीरशास्त्राला 0 वेटेज आहे कंबाईनमध्ये डायरेक्ट, पण राज्यसेवेमध्ये शरीरशास्त्राला मग जास्त वेटेज देणं अपेक्षित होतं. त्यामध्ये बऱ्यापैकी 6-7 टॉपिक आहे, बरोबर. सो शरीरशास्त्रामध्ये 6-7 आहे, म्हणजे ब्लड आहे, त्याच्यानंतर ह्युमन बॉडी ॲनाटॉमीमध्ये त्याच्यानंतर तुमचे स्केलेटल सिस्टीम आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, एक्सक्रेटरी सिस्टीम आहे, न्यूरल सिस्टीम आहे, केमिकल कोऑर्डिनेशन आहे, खूप सारा पोर्शन आहे बरं का. पण काय आहे की मागच्या 3-4 वर्षामध्ये शरीरशास्त्राला ते लोक वेटेजच देत नाही आहे. 2च क्वेश्चनचं वेटेज आहे फक्त. आरोग्यशास्त्राला बरोबर आहे, आरोग्यशास्त्रात 2-3 टॉपिक आहे, बरोबर. त्याच्यामध्ये ते जे आपले प्रथिनं असतात बॉडीमध्ये, कार्बोहायड्रेट्स असतात, फॅट्स असतात, विटॅमिन्स असतात, मिनरल्स असतात, तो एक टॉपिक, आणि वेगवेगळ्या कारणास्तव होणारे आजार, बस तेवढंच आहे त्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये जीवाणूमुळे होणारे आजार, विषाणूमुळे, आदिजीवांमुळे, कवकांमुळे होणारे आजार आणि कृमींमुळे होणारे आजार, बस एवढंच आहे त्याच्यामध्ये. त्याच्यावर 2 क्वेश्चन येणं म्हणजे बरोबर आहे, न्याय झाला असं म्हणावं लागेल आपल्याला. प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र हे कंबाईनचा भाग असूनही कदाचित असं असलं पाहिजे की जे लोक कंबाईनचा पेपर सेट करताय कुठेतरी त्यांना राज्यसेवेचा पेपर सेट करायला लावला म्हणून की काय. सो प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्रावर ते दरवर्षी बऱ्यापैकी, मी म्हणत नाही याच वर्षी म्हणून, दरवर्षी बऱ्यापैकी वेटेज ते लोक देत आहेत. लक्षात. पुढे आणखी डिटेलमध्ये बोलू त्याच्याबद्दल. पहिले आपण एक ओव्हरऑल व्ह्यू घेऊन घेऊया. 2023चं विश्लेषण केलं तर असं लक्षात येते की भौतिकशास्त्राला 5 आणि रसायनशास्त्राला 7, म्हणजे टोटल 12 क्वेश्चन्स जे आहे सो ह्या 2 विषयावर विचारलेले आहे, आणि 8 क्वेश्चनचं वेटेज जीवशास्त्राला आहे. परत एकदा, प्राणीशास्त्र 2, वनस्पतीशास्त्र 3, आरोग्यशास्त्र 1 आणि शरीरशास्त्र 2. परत एकदा आलं लक्षात, शरीरशास्त्राला बगल देण्यात आली आणि प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्राला वर उचलण्यात आलं. त्यानंतर 2022 मध्ये परत एकदा भौतिकशास्त्र 6, रसायनशास्त्र 7, म्हणजे टोटल मिळून 13 झाले हे, आणि 7च क्वेश्चन जीवशास्त्रावर विचारले. त्यात पण प्राणीशास्त्र 2, वनस्पतीशास्त्र 3, आरोग्यशास्त्र, शरीरशास्त्र 1-1. आलं लक्षामध्ये. हा ट्रेंड आयोगाचा. आता तुम्हाला मी हे तुम्हाला कळालेलं आहे, म्हणजे याचा अर्थ आपल्याला असं म्हणता येईल की दिवसेंदिवस म्हणजे 22 मध्ये 7 जीवशास्त्र, त्याच्यानंतर 23 मध्ये 8 आणि 24 मध्ये 9 प्रश्न विचारले. पण लक्षात घ्या, तुम्ही म्हणाल आता 10 प्रश्न येतील का, असं नसते. सो 8-9च्या तितक्यातच राहतील आणि 10-12च्या तितक्यातच रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र राहील. सो असा माझा अंदाज आहे. आता मी तुम्हाला या स्पर्धा परीक्षेतल्या काही गमती सांगतो. गमती म्हणजे माझे अनुभव सांगतो तुम्हाला. नंबर 1, सगळं लिहिलेलं आहे मी तुम्हाला. हे विदर्भ आय एस अकॅडमीचं जे टेलिग्राम चॅनल आहे सो त्याच्यावर हे सगळे विश्लेषण मी तुम्हाला अवेलेबल करून देतो. तुम्ही तिथे गेल्यानंतर पाहू शकता. लिंक मी कमेंट बॉक्समध्ये टाकायला लावतो किंवा डिस्क्रिप्शनमध्ये टाकायला लावतो. तिथून तुम्ही हे डाउनलोड करू शकता ट्रेंड, जे तुम्हाला एक्झाममध्ये मदत करेल. आता लक्षात घ्या, मी जे पहिलं विधान बोलणार आहे तुमच्यासोबत, हे विधान फक्त विज्ञानाच्या बाबतीत नाही आहे. अर्थशास्त्र घ्या, राज्यशास्त्र, सगळ्यांच्या बाबतीत आहे. काय की आयोग सहसा मागच्या वर्षीचा ट्रेंड कधीच कॉपी करत नाही, आणि विद्यार्थ्यांची एक खासियत असते. आणि मी याच्यामध्ये चांगल्या रणधुरंदारांना याच्यामध्ये अडकताना पाहिलेलं आहे की अभ्यास करत असताना ते मागच्या वर्षीच्या पेपरला जास्त वेटेज देताना दिसत आहेत. उदाहरणार्थ मी तुम्हाला गंमत सांगतो. आता जुन्या पॅटर्ननुसार पेपर झाले पहा. आता शेवटचा अटेम्प्ट होता तो, त्यात GS4 होता पहा, इकॉनॉमिक्स. तर त्याच्या आदल्या वर्षीच्या पेपरमध्ये झालं असं, म्हणजे 2024ला झालं असं की इकॉनॉमिक्स सर्वेवर 110 पैकी 30 क्वेश्चन आले होते. मेन्समध्ये बोलतोय मी, जुन्या पॅटर्ननुसार. तर सगळे पोरं जे आहे इकडं अभ्यासिका आमच्या बाजूला. माझा एक जुना मित्र सो ज्याला 6-7 मेन्स देण्याचा अनुभव आहे, 2-3 इंटरव्ह्यू देण्याचा अनुभव आहे, तो पण अकॅडमीत आला. अकॅडमीत आल्यानंतर मी त्याच्या नोट्स पाहिल्या. मी म्हटलं कसं काय रे बाबा, तुला तर पोस्ट मिळालेली आहे. ते म्हणे नाही, राज्यसेवेतून क्लास 1 काढायची म्हणून आलो. म्हटलं मग नोट्स पाहिल्या. म्हटलं इकॉनॉमिक्स सर्वे हा का बरं प्रिपेअर करतो. नाही म्हणे मागच्या वर्षी 30 क्वेश्चन. मी म्हटलं दादा आपल्याला माहिती आहे ना, आपण जुने प्लेयर आहोत. म्हटलं आयोग पॅटर्न कधीच कॉपी करत नाही, आपण नेमकं तेच करून जाऊन नाही यावं. म्हटलं नाही रे म्हणे, हिंमतच होत नाही म्हणे माझी. म्हटलं हिंमत होत नाही, घाल मग वेळ तू. आणि तसंच झालं. यावर्षी इकॉनॉमिक सर्वेवर एकही प्रश्न नाही विचारला आयोगाने. एखादा विचारला असेल तर चुकून विचारला. रूल काय आहे, मागच्या वर्षीचा पेपर पॅटर्न कॉपी करत नाही आणि पोरं मागच्या वर्षीनुसारच जातात. ते विचार करतात मागच्या वर्षी नन ऑफ द अबव, ऑल ऑफ द अबव होतं, याही वर्षी मारतो आणि सत्यानाश करतात. लक्षात घ्या, आयोग मागच्या वर्षीचा ट्रेंड सहसा, मी इथं शब्द वापरतो, सहसा मी हा शब्द वापरलेला आहे, कधीच कॉपी करत नाही. लक्षामध्ये रेअर केसमध्ये झालं तसं घडू शकते, पण मागच्या वर्षीचा पेपर पॅटर्न हा जशाच तसा कॉपी केला जात नाही. हा मग कोणता कॉपी होऊ शकतो, क्लिअर कट आहे, 22-23चा क्वेश्चन पेपर पॅटर्न कॉपी होऊ शकतो. हे का बरं महत्त्वाचं आहे मी तुमच्याशी बोलतोय, कारण 2023मध्ये आता 2024चा झाला, आता 25चा पेपर राहील तुमचा. 2024मध्ये एकही फिजिक्स आणि केमिस्ट्रीचं गणित विचारण्यात आलेलं नव्हतं, ज्याला आपण समीकरण किंवा सम्स सॉल्विंग म्हणतो पहा, गणित म्हणू आपण सोप्या भाषेमध्ये.
आणि तेच जर तुम्ही 2023चा पेपर उघडून पाहिला तर त्या 2023च्या पेपरमध्ये तुम्हाला जवळपास 5 गणित विचारण्यात आले होते, 2 फिजिक्सचे आणि 3 केमिस्ट्रीचे. लक्षात, मागच्या वर्षी विचारण्यात आले नव्हते. आता मागच्या वर्षी नाही विचारले तर पोरं याही वर्षी करत नाहीत ते, आणि मग काय होते, आयोग पिल्लू सोडते परीक्षेमध्ये. 5 क्वेश्चन हे जे आहे लक्षामध्ये, आणि मग आपल्याला फटका बसतो त्याच्यात. सो हे समजून घेण्यासाठी आयोग कसं खेळते आपल्या माइंडसेट सोबत, सो हे आयोगाचं आपल्याला पॅटर्न कळणं त्या ठिकाणी गरजेचं आहे, म्हणून हे मी तुमच्याशी शेअरिंग करतोय. पहिला मुद्दा मला असं वाटते बऱ्यापैकी क्लिअर झाला असेल. आता दुसरा मुद्दा, मागच्या काही वर्षामध्ये असं आपल्या लक्षात येते की 20 क्वेश्चन जे विचारल्या चाललेले आहेत त्यापैकी 5 प्रश्न हे आधीच तुम्ही प्री डिसाइडेड राहा बरं का डोक्यामध्ये, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल, पेपर तुम्हाला टफ वाटणार नाही. 5 प्रश्न असे असतात जे सहसा कुणाला सुटत नाही. सहसा म्हणतोय, त्याच्यातला एखादा सायन्स बॅकग्राऊंड PhD झालेली असते म्हणून कदाचित सुटू शकतो, पण सहसा म्हणतोय मी 20 पैकी 5 प्रश्न हे सहसा कोणाला सुटत नाही. 15 सुटतात, ज्याचा अभ्यास आहे चांगला. मी म्हणत नाही 15 आउट ऑफ 15 सुटतात, एक 12-13 प्रश्न तुमचे सुटू शकतात. आलं लक्षामध्ये. सो तुमचा अभ्यास 1-2 क्वेश्चन सिली मिस्टेक्स याव ट्याव त्याच्यात जात असतात, आपले बळी जातोच त्याच्यामध्ये. ठीकठाक अभ्यास असणाऱ्याचे 8-9 पण बरोबर येतात त्याच्यात, चांगला अभ्यास असणाऱ्याचे 12-13 त्या ठिकाणी बरोबर येऊ शकतात 15 पैकी. 5 प्रश्न असे असतात मात्र, सो जे तुम्हाला येऊ नये म्हणूनच सेट केलेले असतात. म्हणून पेपरमध्ये असे प्रश्न जर आले तर कृपया घाबरून जाऊ नका, कारण सागर सरांनी तुम्हाला ऑलरेडी हे सांगितलेलं आहे. कदाचित असे असू शकते जे 20 प्रश्न तुम्ही विज्ञानाचे सोडवणार आहेत, पहिले 5 प्रश्न हेच असतील जे टफ ऑफ द टफेस्ट असतील. म्हणजे ते कसे असतात ते पण मी तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला हे पण कळालं पाहिजे की टफ प्रश्न याचा अर्थ नेमकं काय होतो. टफ प्रश्न या शब्दाचा अर्थ नेमका काय होतो, मला कोणते क्वेश्चन म्हणायचं आहे जे कोणालाच येत नसतात, सो ते स्वरूप कसं असते ते पण मी तुम्हाला प्रॅक्टिकली पूर्ण समजावून सांगणार आहे. मी इथं आलेलो आहे तसं काही हवेत बोलायला नाही आलेलो आहे, पूर्ण प्रूफ घेऊन आलेलो आहे, म्हणजे जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स हा 100% राहायला पाहिजे विज्ञानाच्या बाबतीमध्ये. आता इथं बघा, मागच्या काही वर्षात 5 प्रश्न असे येत आहेत की जे सहसा कोणाला जमणार नाही, बाकी 10 ते 15 कॉमन आहेत, ते सगळ्यांना जमत असतात. आता लक्षात घ्या, मग याचा अर्थ असा आहे का सर 5 मार्क आमचे गेले असं आम्ही जाहीर करतो? सो बिलकुल नाही. ह्या 5 प्रश्नापैकी जवळपास 2 ते 3 प्रश्न असे असतात जे कॉमन सेन्स आणि ट्रिक्सच्या माध्यमातून सुटतात. कसे सोडवायचे ते पण मी तुम्हाला सांगतो, काहीच काळजी करू नका. हे जे हातातून गेलेले मार्क आहे, कारण पुस्तकातून आहेच नाही, तुमच्या 11वी-12वीच्या स्टडीमधले पण ते क्वेश्चन नसणार आहे, पण तरी पण आपण ते सोडवणार आहे. ती किमया साधायचीच आहे आपल्याला. सो कसे सोडवायचे ते पण मी तुम्हाला सांगतो. पुढे जाऊया. काही टॉपिक ज्याच्याकडे आयोगाचा काय आहे मागच्या काही वर्षात भर आहे, म्हणजे मी मागच्या काही वर्षामध्ये ॲनालाइज करतोय पहा, सो त्यानुसार तुम्हाला सांगायचं आहे. स्पेशली आपण 2 विषयाच्या बाबतीत बोलू, कारण बायोलॉजीच्या बाबतीत सांगता यावा असा काही ट्रेंड नाही आहे त्याच्यात. एक आहे तो सांगून देईल मी तुम्हाला. फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या बाबतीत आपण बऱ्यापैकी एक हे करू शकतो, म्हणजे अंदाज घेऊ शकतो की कोणत्या याच्यावरती, म्हणजे मिनिमम तर एक येणारच मी बोलतोय त्याच्यावरती, मॅक्झिमम 2 किंवा 3 पण येऊ शकतात, आणि हे कंबाईनमध्ये पण दिसतंय मला. मग कंबाईनचा माणूस जर राज्यसेवा सेट करतो तर 100% ह्याच्यावर क्वेश्चन रिपीट होणार आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगून हे करतोय की येणार म्हणजे येणार परीक्षेत त्या टॉपिकवर क्वेश्चन. आपण बोलू त्याच्याबद्दल. आता पहिले आपण काय करू, या फिजिक्सबद्दल बोलूया. आयोगाच्या डोक्यात माहीत नाही मला, बर्नॉली इक्वेशन लय टकाटक बसलेला आहे. बर्नॉली इक्वेशन जे आहे ना, त्या आयोगाच्या डोक्यामध्ये लय टकाटक बसलेला आहे. आयोगाने सलग 2 वेळा क्वेश्चन विचारले, 23 मध्ये पण विचारला, 24 मध्ये. मला नाही वाटत 25 मध्ये येईल, पण काय सांगता आयोगाचा नेम नाही आहे म्हणून मी लिहून ठेवलं. आयोगाला बर्नॉली इक्वेशन फार आवडते. तुम्ही म्हणणार हे बर्नॉल माहिती आहे, बर्नॉली इक्वेशन काय भानगड आहे? तर बर्नॉली नावाचा शास्त्रज्ञ होता, त्याचं असं म्हणणं होतं की जर एखाद्या गोष्टीची व्हेलॉसिटी वाढली तर त्याचं प्रेशर कमी होतं आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये जर व्हेलॉसिटी आपण वाढवत असेल, म्हणजे व्हेलॉसिटी आणि प्रेशर हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतात. आता ते किती प्रॅक्टिकली मला आता मी कसं तुम्हाला दाखवते, पण मी ट्राय करतो. हे याला फाडावं लागणार, म्हणजे कसं ते एक्झॅक्टली मी तुम्हाला समजावून सांगतो. हे आजकाल विमान वगैरे जे उडतात, मधात एक दुर्घटना पण झाली होती पहा विमानाची. विमानाची मधात एक दुर्घटना पण झाली होती पहा. सो त्याच्यामध्ये थ्रस्ट म्हणतो आपण त्याला, तर ते पण मी सांगतो कशा पद्धतीनं असतो ते. आता समजा हा कागद आहे, बरोबर, हा कागद आहे आणि ह्या कागदाच्या वर हवा आहे सगळीकडे, कागदाच्या खालून पण हवा आहे. मी काय केलं, पुढच्या दिशेने जोरात फुकलं, तर हा कागद काय व्हायला पाहिजे, वर फुकल्यामुळं हा कागद खाली जायला पाहिजे, पण हा कागद खाली जात नाहीये. कुठे येतोय, वर येतोय.
हा कागद वर उचलला जातोय. हे का बरं होतंय? जेव्हा मी इथं फुकतो जोरात, तर फुकल्यामुळं काय होते, इथली हवा दूर ढकलल्या जाते. त्यामुळं काय होते आहे, इथं का एक इनडायरेक्टली म्हणू शकतो प्रेशर कमी होते किंवा काही वेळासाठी व्हॅक्यूम क्रिएट होतो. मग खाली प्रेशर जास्त हवेचं आणि वर प्रेशर कमी, त्यामुळं कागद वर उचलला जातो. हेच बर्नॉलीचं इक्वेशन आहे. तुम्ही व्हेलॉसिटी वाढवा, आलं लक्षामध्ये, तुम्ही व्हेलॉसिटी वाढवा, त्या ठिकाणी व्हेलॉसिटी जर तुम्ही वाढवत असाल तर प्रेशर काय होते, ऑटोमॅटिक कमी होते. म्हणजे तुम्हाला नॉर्मली जे विमानं असतात ना, सो विमानाच्या बाबतीत पण पाहायला भेटते. विमानाची जी रचना आहे ना पंख्याची, सो ती अशा प्रकारची असते. समजा हे विमान आहे, त्या पंख्याची जी रचना आहे ती अशा प्रकारची असते. काय असते की समजा ही हवा येते आहे, ही हवा आल्यानंतर इथून खाली जाते आहे आणि ही हवा अशी वरून जाते आहे. आता लक्षात घ्या, ही जी हवा वरून चाललेली आहे तिला जेवढा वेळ लागतो इथं पोहोचायला, इथून पण तेवढाच वेळ लागतो इथं पोहोचायला. टाईम दोन्ही हवेला सारखाच लागते, पण ह्या या हवेला वरून जाणाऱ्या डिस्टन्स जास्त क्रॉस करावं लागते, म्हणून हिचा स्पीड काय असतो, जास्त. या हवेचा स्पीड किंवा व्हेलॉसिटी काय असते, जास्त. आणि हा व्हेलॉसिटी जास्त असली की बर्नॉलीज इक्वेशननुसार प्रेशर कमी होते. म्हणजे खाली प्रेशर जास्त, वर प्रेशर कमी, मग ऑटोमॅटिक हा पंखा वर उचलला जातो आणि ह्या पंख्यामुळं तुमचं विमान असं वर उचललं जातं म्हणजे, आणि मग ते विमान उडायला लागते. त्या अहमदाबादमध्ये तुम्हाला माहीत आहे ना, सो प्लेन क्रॅश झाला होता. बर्नॉली इक्वेशन त्या प्लेन क्रॅशमध्ये लागू आहे. तर हे जे बर्नॉली इक्वेशन आहे ह्या आयोगाला खूपच आवडते, बरोबर. सो काय करा, थोडंसं बघून घ्या त्याच्याबद्दल. रिपीट होण्याचे चान्सेस कमी आहे, पण बघून घ्या काय आहे. त्याला परत हुक्की आली, तिसऱ्या वेळेस तो टाकू शकतो क्वेश्चन. त्याच्यानंतर लक्षात घ्या, हे जे 4 टॉपिक आहेत तुमचे, ॲक्च्युली फिजिक्स म्हणजे हे 4च टॉपिक आहे. फिजिक्स म्हणजे एनर्जीचा अभ्यास आपण फिजिक्समध्ये करत असतो. सो ध्वनी, प्रकाश, उष्णता, विद्युतधारा, ह्याच्यावर 1 नाही 2 नाही 4 प्रश्न येतील 4 टॉपिकवर. ह्या 4 टॉपिकवर 4 प्रश्न कन्फर्म आहे. हां, एखादा टॉपिक ते स्किप करतील, म्हणजे उष्णता स्किप करतील, प्रकाशावर 2 टाकतील, प्रकाश स्किप करतील, उष्णतेवर 2 टाकून देतील, पण ह्या 4 टॉपिकवर 4 प्रश्न कन्फर्म येणार आहे पेपरमध्ये. सो हातातले मार्क आहे विथ सम सॉल्विंग, म्हणजे गणितासहित हे टॉपिक तुम्ही चांगले करून जा एक्झामला. त्याच्यानंतर केमिस्ट्रीच्या बाबतीत हा ट्रेंड भयानक फॉलो करते बरं का आयोग, ज्याच्याकडे आपण कधीच लक्ष दिलं नाही, ते म्हणजे रासायनिक बंध. त्यातल्या त्यात स्पेशली कोव्हॅलंट बॉन्डे असतात, सहसंयुज बंध, वेगवेगळ्या प्रकारचे बंध असतात. सो त्यामध्ये आयनिक बंध आहे जो सर्वात स्ट्रॉंग मानला जातो. त्यानंतर सहसंयुज बंध आहे, कोव्हॅलंट बॉन्ड आपण त्याला म्हणतो. त्यानंतर हायड्रोजन बॉन्ड आहे. त्याच्यानंतर वंडरवॉल फोर्सेसमुळे तयार होणारा वंडरवॉल बॉन्ड आहे. त्याच्यामध्ये असे वेगवेगळे बॉन्ड्स असतात ज्याच्यावर आयोग आधी प्रश्न विचारायचा, पण आता त्या कोव्हॅलंट बॉन्डमध्ये ते रिसर्च करायला लागलेले आहेत. कोव्हॅलंट बॉन्डमध्ये काय होते, जेव्हा ती बॉन्डिंग होत असते, समजा हे हायड्रोजन आहे आणि हे क्लोरीन आहे, तर ह्या क्लोरीननं एकच इलेक्ट्रॉन शेअर केलेला आहे बरं का, कोणासोबत, हायड्रोजनसोबत. मग आता क्लोरीनच्या बाह्यतम कक्षेत 7 इलेक्ट्रॉन असतात, तर क्लोरीनकडे 6 इलेक्ट्रॉन उरले ना. सो त्याच्यामुळे हा जो बॉन्ड आहे हा क्लोरीनकडे झुकणार आहे. मग हा बॉन्ड जर क्लोरीनकडे झुकला तर त्याला पोलॅरिटी म्हणतात. याला काय म्हणतात रे, पोलॅरिटी. 2 पोल तयार झाले, याच्याकडे पॉझिटिव्ह आणि याच्याकडे निगेटिव्ह बॉन्ड झुकल्यामुळं. सो याला पोलॅरिटी म्हणतात. याच्यावर एक क्वेश्चन विचारते तुम्हाला. त्याच्यानंतर हायब्रिडायझेशन कोणतं होतं याचं, लक्षामध्ये शेप कसा तयार होईल याचा, शेपवर पण आयोग क्वेश्चन विचारतोय तुम्हाला. सो त्याच्यामुळे याच्यावर तर जर परीक्षेत प्रश्न आला, लोन पेअर काय असतात, बॉन्ड पेअर काय असतात, ह्या ज्या आहेत सोपं आहे एकदम. ह्या ज्या आहेत ह्या कोणासोबतच शेअरिंग नाही आहे याच्यामध्ये, म्हणून ह्या लोन पेअर आहेत, एकट्या पडलेल्या आहेत म्हणून लोन पेअर. आणि इथं बॉन्डिंग झालेली आहे म्हणून ही जी पेअर आहे याला बॉन्ड पेअर म्हणतात. हायड्रोजन आणि क्लोरीनने 1-1 इलेक्ट्रॉन शेअर केला म्हणून क्लोरीनची बाह्यतम कक्षेत 8 इलेक्ट्रॉन पूर्ण झाले आणि हायड्रोजनच्या 2 इलेक्ट्रॉन पूर्ण झाले, म्हणजे याचं द्विक आणि ह्याचं अष्टक पूर्ण झालं आणि अशा पद्धतीने हायड्रोक्लोरिक ॲसिड बनलं. सो अशा शेअरिंगमुळे तयार झालेल्या बॉन्डला कोव्हॅलंट बॉन्ड, सहसंयुज बंध म्हटलं जाते. सो याला धरून ह्या ज्या सगळ्या संकल्पना आहे याच्यावर आयोग क्वेश्चन विचारणार, 1 नाही तर 2 तर नक्की विचारणार. बाकी मग हे इकडं जर आयोग वळालेला आहे गणिताच्या बाबतीत, रेणुभार, अणुभार, मोल, मोल फ्रॅक्शन, मोलॅरिटी, लॅलिटी वेगळी, लॅरिटी वेगळी, मोल फ्रॅक्शन वेगळं, मोल वेगळं, रेणुभार, अणुभार, सोप्या संकल्पना आहे, फुकटचे मार्क आहेत ते. 1 ते 2 क्वेश्चन ह्याच्यावर, 1 ते 2 क्वेश्चन ह्याच्यावर. जे दरवर्षी 6 क्वेश्चन विचारते आहे केमिस्ट्री, 7 पण विचारू शकते आहे, तर 3-4 क्वेश्चन तर ह्या टॉपिकवर येणं अपेक्षित आहे. 3 म्हणू आपण, 4 नाही म्हणू, 2 ते 3 तरी म्हणू आपण, त्याच्यामध्ये 3 तरी म्हणू, येणं अपेक्षित आहे. आणि बाकी बायोलॉजीमध्ये ते रँडमली काही पण विचारत आहेत, बायोलॉजी खूप वास्ट आहे, पण लक्षात घ्या हार्मोन आणि एन्झाईमवर ते नक्की प्रश्न विचारत आहेत दरवर्षीच्या पेपरमध्ये, आलं लक्षामध्ये. सो हे आहे ट्रेंड ॲनालिसिस. आता मी तुम्हाला जे म्हटलेलं आहे की सोपे सोपे कोणते आहे, अवघड क्वेश्चन कोणते असते, त्याचा अंदाज येण्यासाठी प्रॅक्टिकली आपण एक त्यामध्ये बोलायला सुरुवात करूया. आणि तुम्हाला थोडंसं ते पण सांगता येईल की बाबा पेपर सॉल्विंग स्किलवर पण तुमच्याशी मला बोलता येईल, म्हणजे बरोबर. आता यूट्यूबच्या माध्यमातून काय होते की आपल्याला पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरता येते, म्हणजे पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्या ठिकाणी जाता येते.
म्हणजे जे पोरं आता पुण्यात किंवा अमरावतीत येऊन शिक्षण घेऊ शकत नाही ते पण त्या ठिकाणी ऑनलाईन ह्या सगळ्या गोष्टी पाहू शकतात. सो मी बोलायला सुरुवात करतो. हा पेपर आहे 2023चा. सो ते मी मुद्दामून पेपर घेताना 2024चा घेतला नाही, कारण मी तुम्हाला आत्ताच बोलताना बोललो मागच्या वर्षीचा ट्रेंड कॉपी होत नाही. पण लक्षात घ्या, ह्या पेपरमध्ये जे क्वेश्चन आहे ना ह्याच्यामध्ये वन लायनर क्वेश्चनचं प्रमाण खूप जास्त होतं बरं का पोरांनो. वन लायनर क्वेश्चनचं प्रमाण ह्याच्यामध्ये जरा बऱ्यापैकी होतं, जास्त क्वेश्चन होते वन लायनर. पण एक्झाममध्ये येणाऱ्या एवढे वन लायनर क्वेश्चन नसतील बरं का. मल्टी लायनर क्वेश्चनची संख्या जास्त राहील, पण पॅटर्न मोर ऑर लेस असा असणार आहे. याच्यामध्ये गणित पण आहे, सगळंच आहे. म्हणजे आयडियल असं म्हणावं लागेल हा 2023चा पेपर ऑगस्ट महिन्यात झालेला. सो त्यामुळे आपण कव्हर करू हा. खालीलपैकी कोणती पद्धत पृथ्वी आणि ग्रह याच्यामधील अंतर मोजण्यासाठी वापरतात? परत एकदा आता अनेक बुकवाले असतात बरोबर. सो अनेक क्लासवाले असतात, ते आपल्या पुस्तकांमध्ये नंतर अशा गोष्टी ॲड करतात जेणेकरून विद्यार्थ्यांना वाटलं पाहिजे की PYQ मध्ये प्रिव्हियस इयरमध्ये आलेले सगळे क्वेश्चन आमच्या पुस्तकातून आलेले आहे. त्यामुळं अनेक पुस्तकात आता हे ॲडिशन झालेलं दिसू शकते. पण ज्यावेळेस आयोगाने हा पहिल्यांदा प्रश्न विचारला होता, सो कोणत्याही पुस्तकात ह्या प्रश्नाचं म्हणजे शक्यच नाही आहे, ह्युमन कॅपॅबिलिटीच्या बाहेर आहे हे. पण तरी पण आता असं तर म्हणून चालणार नाही ह्युमन कॅपॅबिलिटीच्या बाहेर आहे, सोडून द्यायचा का सर प्रश्न. तर आपण थोडंसं त्याच्यामध्ये डोकं लावू. मी तुम्हाला आता ऑब्वियस आहे एक्सप्लेन करून सांगतो म्हटल्यानंतर प्रॅक्टिकली एक्सप्लेन पण करून सांगणार आहे. शॉर्टकट सांगतो, नॉलेजनी सुटण्यासारखा नव्हता हा क्वेश्चन. खालीलपैकी कोणती पृथ्वी आणि ग्रह यांच्यातील अंतर मोजण्यासाठी पद्धती वापरतात? त्यांनी पद्धती म्हटलेलं आहे. आता इथं लक्षात घ्या, याच्यात पॅरालॅक्स पद्धती आहे, स्लोप टॅपिंग पद्धती आहे, इको पद्धती आहे, डायरेक्ट डिस्टन्स मापन आहे. डायरेक्ट डिस्टन्सचं मापन आहे. आता सहसा तुम्ही सत्सद विवेक बुद्धीचा वापर करा. तुम्हाला विचारताना काय विचारलेलं आहे याच्यामध्ये? सरळ सरळ पद्धती विचारलेलं आहे. काय विचारले? पद्धती. आता याच्यामध्ये डायरेक्ट डिस्टन्स मापन हे जे आहे ही पद्धती आहे का? नाही. किंवा इथं म्हणू शकता तुम्ही मेथड्स विचारलेले आहे आपल्याला. सो इथं 1, 2, 3 मेथड दिलेले आहे. ही मेजरमेंट आहे, त्यामुळे हा ऑप्शन कटला तुमचा. आता तुम्हाला माहिती आहे इको. आता इको कसा असतो? ध्वनीचा नॉर्मली इको असतो बरोबर. किंवा तुम्ही म्हटलं की नाही गड्या इको घेताना मला सर अल्ट्रासोनिकचा घ्यायचा, पण स्पेसमध्ये इको थोडी वापरता येणार आहे, स्पेसमध्ये ध्वनी जातच नाही. त्यामुळे इको मेथड जी आहे सो ती तितकीशी इफेक्टिव्ह ठरणार नाही स्पेसमध्ये. स्पेसमध्ये कुठलंच माध्यम नसते. पृथ्वी आणि ग्रहांमधलं अंतर मोजायचं तर मला स्पेस आहे, स्पेसमध्ये माध्यम नसते, तिथं ध्वनी वाहू शकत नाही. त्यामुळे इको पद्धत तिथं आपण वापरू शकत नाही, कोणतीच नाही, अल्ट्रासोनिक नाही, काहीच नाही. मग 2 राहिली, स्लोप टॅपिंग राहिली आणि पॅरालॅक्स. याच्यामध्ये तुम्ही 50-50 मध्ये खेळू शकता, स्लोप टॅपिंग किंवा पॅरालॅक्स. तर लक्षात घ्या उत्तर आहे पॅरालॅक्स मेथड. याचं उत्तर काय आहे? पॅरालॅक्स मेथड. माझं काय म्हणणं आहे, डायरेक्ट सोडून देऊ नका प्रश्न. तुम्ही 2 पैकी घेऊ शकता, तुम्ही 50-50 मध्ये रिस्क घेऊ शकता याच्यामध्ये. असे प्रश्न चुकले तरी टेन्शन घ्यायचं नाही. अहो पण 50-50 मध्ये बरोबर आले तर तुम्हाला 2 मार्क मिळाले ना त्याचे. सो त्याच्यामुळे रिस्क घ्यायला काही हरकत नाही याच्यामध्ये. आयोगाने दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे पॅरालॅक्स मेथड. आता ही पॅरालॅक्स मेथड काय असते इन शॉर्ट समजावून सांगतो, म्हणजे जर रिपीट झाला प्रश्न तुम्हाला तर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर जमलं पाहिजे. समजा हा पृथ्वी हा ग्रह आहे आणि हा ग्रह आहे ज्याचं डिस्टन्स मोजायचं आहे पृथ्वीपासून. त्याच्यामध्ये काय केलं जाते? पृथ्वीतलं एक ठिकाण पकडल्या जाते, दुसरं एक पृथ्वीवरचं ठिकाण पकडल्या जाते. हे असे ठिकाणं पकडल्या जातात की 2 ठिकाणांमधलं अंतर आपल्याला माहिती असेल पृथ्वीवरच्या. मग इथून एक काय केलं जाते? एक लहर पाठवल्या जाते, वेव्ह पाठवल्या जाते जी लांबपर्यंत प्रवास करू शकेल प्रकाशाच्या वेगाने, आणि दुसरी इथून पाठवल्या जाते. लक्षात. आणि हे तर डिस्टन्स आपल्याला माहित आहे, हे डिस्टन्स माहित आहे, हे डिस्टन्स आपल्याला माहित नाही, हे डिस्टन्स आपल्याला माहित नाही. आणि हा असा अँगल तयार केला जातो की हे आणि हे अँगल आपल्याला काय झाले पाहिजे? माहीत राहिले पाहिजे. हे माहीत आहे कारण आपण इथूनच काय करतोय? प्रकाश सोडतोय त्या ग्रहापर्यंत, म्हणून इथले 2 अँगल आपल्याला माहीत असेल. मग याच्यामध्ये ट्रिग्नॉमेट्रीचा वापर केला जातो आणि अशा पद्धतीनं त्या ग्रहाचं डिस्टन्स काय केल्या जाते? मोजल्या जाते. सो याला पॅरालॅक्स पद्धती असं म्हटलं जाते, म्हणजे ज्यामध्ये ट्रिग्नोमेट्रीच्या साहाय्याने असा त्रिकोण तयार करून अंतर कॅल्क्युलेट केल्या जाते. सो त्याला पॅरालॅक्स मेथड असं म्हटलं जाते. कसं काढतात याच्याशी आपल्याला घेणं नाही, ती खूपच कॉम्प्लिकेटेड प्रक्रिया आहे. जर आला एक्झाममध्ये रिपीट हा प्रश्न तर तुम्हाला सोडवता आला पाहिजे. चला पुढे जाऊया. म्हणजे शॉर्टकट कसा घ्यायचा आणि फुलकट कसा घ्यायचा दोन्ही वेनी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. 110 ओहम रोध या टॉपिकवर तर प्रश्न असतातच. V इज इक्वल टू IR, ओहम्स लॉ जो आहे V इज इक्वल टू IR, किंवा मग ते असतात रेजिस्टन्स इन पॅरलल, रेजिस्टन्स इन सिरीज. कन्फर्म असतात परीक्षेत प्रश्न. राज्यसेवा आणि कंबाईन दोन्ही परीक्षेचे आवडते प्रश्न आहेत हे. 110 ओहम रोध असलेल्या उपकरणाच्या 2 टोकामध्ये 33 व्होल्ट विभवांतर प्रयुक्त केले असता उपकरणातून काही विद्युतधारा वाहते. बरोबर आहे. तुम्ही त्याच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट केला, विभवांतर निर्माण केलं आणि रेजिस्टन्स आपल्याला माहिती आहे, त्याच्यामध्ये हे विभवांतर निर्माण केलं, रेजिस्टन्स आपल्याला माहिती आहे. तर
करंट काढणं त्याच्यामध्ये काही लय मोठी गोष्ट नाही आहे. का बरं? कारण आपल्याला माहीत आहे V = IR असते. V किती आहे? 33 व्होल्ट. I किती आहे? काढायचा आहे. रेजिस्टन्स किती आहे? 110 ओहम. सगळे युनिट बरोबर आहे, म्हणजे I = काय यायला पाहिजे? 33. इकडे गेलं तर हा भागिले होऊन जाईल. 110. 11 3 33. 11 1 11. म्हणजे उत्तर किती येईल? 310 ॲम्पियर. हे आलं करंट तुमचा. आता त्यांचं म्हणणं आहे 500 ओहम रोध असणाऱ्या उपकरणातून तेवढीच विद्युतधारा म्हणजे 310 एवढी ॲम्पियर विद्युतधारा. तर दोन टोकामध्ये विभवांतर किती? एकदम सोपं आहे. V = IR. I म्हणजे तेवढंच आहे, त्याचं म्हणणं आहे 310. आणि रेजिस्टन्स किती आहे याच्यामध्ये? 500. बरं, 500 रेजिस्टन्स आहे. 10 आणि हे 1 0 1 0 कटलं. 5 त्रिक 15 आणि 1 0 जशाच तसं. व्होल्ट 150 व्होल्ट आहेत का आपल्याकडे? हो. पर्याय क्रमांक 4. आता ह्या प्रश्नाचं उत्तर मात्र तुम्हाला आलं पाहिजे. जर तुम्ही राज्यसेवेचे स्टुडंट आहात, राज्यसेवेचा अभ्यास करताय, तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलं पाहिजे. हा आउट ऑफ द बॉक्स नाही आहे. म्हणून मी म्हटलं होतं की हे जे काही आहे हे अभ्यास करणाऱ्या लेकरांसाठी आहे. तो आधीचा प्रश्न जो होता तो अभ्यास करणाऱ्या लेकरांचा चुकला असता कदाचित. तो चुकू नये म्हणून आजचं सेशन आहे. कळालं तुम्हाला? पुढे जाऊया आपण. खालीलपैकी कोणते नैसर्गिक चुंबक कोणते आहे? तो तुम्हाला माहीत आहे. नैसर्गिक चुंबकाला सगळ्या पुस्तकात दिलेलंच असते. पहा, लोडस्टोन जे असते ना, सो ते नैसर्गिक चुंबक आहे. म्हणजे जे अलमारीवर आपण लहानपणी चिपवायचो, स्पीकरला लावलेले असायचे ते मागच्या साईडनी, बरोबर. लहानपणी आपण ज्याच्यासोबत खेळलं, जे अलमारीला आपण चिपकवले होते, सो ते लोडस्टोन होते. Fe3O4. आणि ह्या चौघांमध्ये फक्त याचा फॉर्म्युला दिलेला आहे ब्रॅकेटमध्ये, म्हणून ते उत्तर असण्याच्या शक्यता जास्त. म्हणजे एखाद्या पोराला माहीत नसेल ते लोडस्टोन असते म्हणून. आलं लक्षामध्ये? सो आधी तर लोकांना जादू वाटायची, म्हणजे लोखंड त्याच्याकडे अट्रॅक्ट आहे. जो माणूस चाललेला आहे रस्त्याने त्याच्याकडे एक पहाडच्या पहाडच होता, म्हणून त्याला स्टोन असं नाव पडलं. सो तो सगळ्या ते जे पहाड होतं ते सगळं आपल्याकडे अट्रॅक्ट करायचं. मग लोकांना लक्षात आलं, अरे हे लोह चुंबक आहे म्हणून. लोह चुंबक म्हणजे ते Fe3O4 आहे, म्हणजेच लोडस्टोन आहे, म्हणून त्याला स्टोन हे नाव पडलं, म्हणजे लोडस्टोन. पुढे जाऊया आपण. बाकी तर चुंबक नाहीच आहे. तांब तर नाही आहे चुंबक, जस्त पण नाही आहे, सिलिकॉन पण नाही आहे. तसे हे चुंबक नाहीच आहे. याच्यापैकी कोणीच चुंबक नाही आहे. आणि ह्याचं ब्रॅकेटमध्ये दिल्यामुळं तसंही तुम्हाला आलं नसतं तरी तुम्ही तेच मारलं असतं उत्तर. पुढे जाऊया. सोनार काय असते तुम्हाला माहीत आहे. अल्ट्रासोनिकचा वापर करून जे नेव्हिगेशन करत असताना जहाजेच्या तळाशी असणारे जर काही एखादं अडथळा येणार असेल जहाजे पुढं, किंवा एखादी पाणबुडी आहे खाली, संभाव्य धोके आहे, सो ते ओळखण्यासाठी अल्ट्रासाऊंडचा वापर करून त्याची एक इमेजिंग तयार केल्या जाते आणि जहाज त्या पद्धतीनं पुढे चालत असते. सो त्याला सोनार म्हणतात. साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग असं म्हणून त्याला ओळखल्या जाते. म्हणून पाणबुडीसारख्या बुडालेल्या वस्तूची गती आणि स्थिती मापनासाठी काय केल्या जाते? हे वापरल्या जाते. आता याच्यामध्ये काय असते माहीत आहे का? आता हे तर ठीक आहे, समजा आता ह्याचं उत्तर माहीत होतं आपल्याला, सोपं आहे. पण कधी पण काय करायचं माहीत आहे का? आणखी तुम्हाला सांगतो पहा. इथं काय म्हटलेलं आहे? सोनार साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग किंवा हे तंत्र यासाठी वापरतात ग्रामॅटिकली. जन्मपूर्व परीक्षा, हृदयाच्या झडपांच्या क्रियेचा अभ्यास, भूवैज्ञानिक अभ्यास, पाणबुडीसारख्या बुडालेल्या वस्तूची गती व स्थिती मापनासाठी साठी याला म्हणतात वर्ड थेरपी. म्हणजे मी त्याला नाव दिलं, हे असं म्हणत नाहीत कुठलं पुस्तक नाही आहे त्याच्यासाठी. साठी हे लय महत्त्वाचं आहे. यासाठी, मापनासाठी. सो परीक्षेमध्ये जर समजा हे सोपा क्वेश्चन होता म्हणून जमून गेला आपल्याला, अवघड जर आला तर तुम्ही परीक्षेमध्ये ह्याचा वापर करू शकता नक्कीच. म्हणजे पुढे जाऊया. एक ध्वनी त्वरंग. आता हे सगळे सोपे क्वेश्चन आहे बरं का, अवघड नाही आहे. आता आपण हे जे बोलतोय हे विद्यार्थी म्हणून जमायलाच पाहिजे. काही लोकांना जड जाऊ शकतात, आलं लक्षामध्ये, काही लोकांना हे जड जाऊ शकतात. पण मी हे बघा, खरं बोललेलं कधी चांगलं बरं बोलण्यापेक्षा. नाही तर उगं तुमच्या अँगलनी बोलायचं, तुमचं नुकसान करायचं. सो भाई, बरं बोलणारा लक्षात घ्या, खरं बोलणारा माणूस कधी चांगला बरं बोलणाऱ्यापेक्षा. कारण ते काय, बरं बोलणाऱ्याच्या बापाचं काय जाते त्याच्यामध्ये, बरोबर. चांगलं बोलायचं उगं, म्हणजे खरं बोललेलं कधी चांगलं, आलं लक्षामध्ये. सो त्याच्यामुळे हे प्रश्न जमायला पाहिजे. हे सोपे कॅटेगरीतले आहे. एका ध्वनीची वारंवारता. लक्षात घ्या, वारंवारता म्हणजे काय? सो वारंवारता म्हणजे एका सेकंदात तयार होणारे क्रस्ट आणि ट्रफ म्हणजे त्याची वारंवारता असते. आता यांचं काय म्हणणं आहे की एका ध्वनी तरंगांची वारंवारता ही 1000 हर्ट्झ आहे. तरंग लांबी जी आहे ती 0.25 मीटर आहे. तो एका विशिष्ट माध्यमात 5 सेकंद प्रवास करत असेल तर त्याने कापलेले अंतर किती? आता आपल्याला काय काय दिलेलं आहे? एका ध्वनीच्या तरंगाची वारंवारता म्हणजे
आपल्याला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, किती दिलेली आहे, 1000 हर्ट्झ दिलेली आहे, 1000 हर्ट्झ दिलेली आहे. तरंग लांबी लॅम्बडा दिलेला आहे 0.25 मीटर दिलेला आहे, मीटरमध्ये आलेला आहे. तो प्रवास करतो 5 सेकंदासाठी. तर कापलेले अंतर काढा. कापलेले अंतर म्हणजे डिस्टन्स काढायचं आहे तुम्हाला, डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. चला करू आपण डिस्टन्स, काही काळजी करायची गरज नाही आपल्याला, डिस्टन्स आपण कॅल्क्युलेट करू शकतो त्याच्यामध्ये. बघा आता पण तुम्हाला पहिल्यांदा इथं लक्षात घ्यावं लागेल, फ्रिक्वेन्सी 1000 हर्ट्झ दिलेली आहे, म्हणजे एका सेकंदात असे क्रस्ट आणि ट्रफ किती फॉर्म होतात, 1000 फॉर्म होतात त्याच्यामध्ये. मग 5 सेकंदात किती होईल, 5000 होतील. म्हणजे ओव्हरऑल फ्रिक्वेन्सी 5 सेकंदात किती असायला पाहिजे, 5000 हर्ट्झ असायला पाहिजे. म्हणजे गुणेला 5 केल्यानंतर एका सेकंदात 1000 आहे, तर 5 सेकंदात किती होईल, 5000 हर्ट्झ होईल. आता तुम्हाला माहिती आहे V इज इक्वल टू एन लॅम्बडा, हा फॉर्म्युला आहे तुमचा, V इज इक्वल टू एन लॅम्बडा. आता आपल्याला ह्यांनी कापलेलं अंतर विचारलेलं आहे, तरंग लांबी दिलेली आहे, एन माहिती आहे आपल्याला, व्हेलॉसिटी कापलेलं अंतर तर काढायचंच नाही आपल्याला. आता बघा V इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम, V इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. आता माहिती आहे आपल्याला एन म्हणजे त्या ठिकाणी किंवा V इज इक्वल टू एन लॅम्बडा म्हणता येईल आपल्याला, V इज इक्वल टू एन लॅम्बडा. हा डायरेक्ट फॉर्म्युला आहे. तुम्ही ह्याच्यावर म्हणजे हे पण करू शकता तुम्ही, डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्स म्हणजे इथं वेव्हलेंथ आहे आणि 1/t म्हणजे काय असते, 1/t, एन इज इक्वल टू 1/t, म्हणजे V इज इक्वल टू एन लॅम्बडा हा फॉर्म्युला आहे. आता आपल्याला पहिल्यांदा हे काढून घेऊ. सो V इज इक्वल टू एन लॅम्बडा. एन किती दिलेला आहे आपल्याला, एन दिलेला आहे 5 सेकंदात म्हटल्यानंतर, हा दिलेला आहे 5000 हर्ट्झ दिलेला आहे. वेव्हलेंथ किती आहे, 0.25 आहे, 0.25 आहे. चला कॅल्क्युलेट करूया आपण. हे किती होईल, 50 गुणेला 25 होईल, 25 5 1,600, म्हणजे जवळपास 1250. पण इथं एन घेताना टाईम नाही घेता येणार आपल्याला. V इज इक्वल टू एन लॅम्बडा घेताना आपल्याला एन जो आहे ती वारंवारता दिलेली घ्यावी लागेल आपल्याला. पहिल्यांदा या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला 5 सेकंदात न घेता पहिल्यांदा आपल्याला याच्यानुसार व्हेलॉसिटी किती आहे पहिले ते कॅल्क्युलेट करून घ्यावं लागेल. याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करून घ्यावी लागेल, ज्याच्यामध्ये आपल्याला हे 1000 हर्ट्झ आणि तरंग लांबी जी आहे ते 0.25 मीटर घेऊन पहिल्यांदा आपल्याला याची व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करावी लागेल. V इज इक्वल टू एन लॅम्बडा. एन किती दिलेला आहे याच्यामध्ये, एन दिलेला आहे 1000 गुणेला 0.25 मीटर, त्याच्यामध्ये तरंग लांबी आहे. मग हे V इज इक्वल टू किती येईल ह्याचं, सो 2500, 2 शून्य गेले ह्याचे आणि हे 250 मीटर यायला पाहिजे. हे आता याच्यामध्ये V इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम, म्हणजे D इज इक्वल टू व्हेलॉसिटी गुणेला टाईम. हे इकडं घेऊन गेलो आपण. व्हेलॉसिटी किती आहे 250, टाईम किती आहे 5 सेकंद, 5 सेकंद म्हटलेलं आहे, आणि हे 25 5 1,600 मीटर डिस्टन्स त्या ठिकाणी यायला पाहिजे. म्हणजे हे तुमचं काय असेल त्या ठिकाणी उत्तर. बघा काय काय केलेलं आहे याच्यामध्ये. पहिल्यांदा आपल्याला ध्वनी तरंगाची वारंवारता दिलेली आहे 1000 हर्ट्झ आणि तरंग लांबी दिलेली आहे 0.25 मीटर. मग याच्यावरून पहिल्यांदा आपण काय केलं, व्हेलॉसिटी काढून घेतली. V इज इक्वल टू एन लॅम्बडा फॉर्म्युला आहे, त्यानुसार व्हेलॉसिटी आली 250 मीटर पर सेकंद, एवढी त्याची व्हेलॉसिटी आली. आता एवढी व्हेलॉसिटी आल्यानंतर मग V इज इक्वल टू D अपॉन T, डिस्टन्स अपॉन टाईम हे आपल्याला माहिती आहे. मग डिस्टन्स इज इक्वल टू V गुणेला T, म्हणजे V किती आहे 250, T किती आहे 5 सेकंद, 250 गुणेला 5 किती होतात 25 5 1,600, म्हणजे 1250 मीटर, जे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेलं आहे. हेच तुमचं उत्तर आहे. लक्षामध्ये. आता मी जरी ह्याच्यात थोडंसं गडबडलो सुरुवातीला, पण तरी पण हा अवघड कॅटेगरीतला प्रश्न नाही आहे. आलं लक्षात तुमच्या. म्हणजे जर तुम्हाला कदाचित हा अवघड वाटला असेल तर तुमच्या म्हणजे अभ्यासात थोडंसं तफावत असू शकतो कदाचित, पण हा सोपा कॅटेगरीतला प्रश्न आहे, हा जमायला पाहिजे. आलं लक्षात. आपण पास होणाऱ्याच्या अँगलनी विचार करतोय बरं का, नापास होणाऱ्याच्या अँगलनी नाही. त्याच्यानंतर हा पण एक क्वेश्चन आहे, याच्यावर कंबाईनमध्ये पण 2-3दा प्रश्न विचारले, राज्यसेवेने पण ह्याच्यावरती 2-3दा प्रश्न विचारले. 2 समतल आरशामध्ये एक मांजर बसली आहे, 2 समतल आरशामधील कोन 30 डिग्री असेल. म्हणजे त्यांनी काय केलं, एक असा आरसा घेतला
आणि दुसरा असा आरसा घेतला एक, असे 2 आरसे घेतले आणि मधात एक मांजर बसवली, तर माहित आहे का त्या मांजरीची प्रतिमा ह्याही आरशात दिसणार आहे, ह्या आरशात दिसणार आहे. मग ह्या आरशातली प्रतिमा परत ह्या आरशात दिसणार आहे. आरशात आरसा, आरसात आरसा आणि त्या प्रत्येक आरशात मांजर, तर अशा किती मांजरी दिसतील म्हणे. मग हेतला अँगल त्यांचं असं म्हणणं आहे 30 डिग्रीचा होता. तर त्याचा एक फॉर्म्युला आहे, n = 360/θ-1. 360 म्हणजे 360ला 360, n म्हणजे नंबर ऑफ इमेजेस, थिटा किती आहे 30 आहे, -1 0 0 कटलं, 3 1 3 3 2 6, 12 - 1 म्हणजे 11. सो अशा किती वेळा मांजरी दिसतील, 11 वेळा मांजरी दिसतील. आहे का ऑप्शन आपल्याकडं. सो पर्याय क्रमांक 3 तुमचं उत्तर आहे. किती प्रतिमा दिसतील मांजरीच्या, तर 11. हा फॉर्म्युला आहे त्याचा. याच्यावर वारंवार प्रश्न विचारले. तसा हा जर पहिल्यांदा विचारला असता प्रश्न नसता जमला, समजून घेतलं असतं, किंवा आपण ते समजून घेण्यासारखी गोष्ट आहे की नाही गड्या शक्य नाही आहे हे सोडवणं, पण आयोगाने हा प्रश्न 2-3दा विचारला PYQ मध्ये. पुस्तकात देव न देव आपलं करणं कर्तव्य आहे, ते आलंच पाहिजे आपल्याला. PYQ जर रिपीट होतोय चुकतोय तर आपल्यासारखं दुर्दैवी आपणच. खालीलपैकी कोणते संप्रेरक वनस्पतीमध्ये वृद्धत्व निर्माण करते आहे, त्याच्यामध्ये 2 संप्रेरक आहे बरं का जे वृद्धत्व निर्माण करते. एक म्हणजे इथिलीन आणि दुसरं म्हणजे ॲब्सिसिक ॲसिड. हे 2 आहे. हे फळं पिकायला मदत करते आहे आणि हे प्लांटची ग्रोथ थांबवते आहे किंवा पानं गळती फळे गळतीसाठी मदत करते आहे. सो हे दोन्ही हार्मोन आहे जे वृद्धत्वाकडे घेऊन जातात. पण ह्याचं उत्तर जे आहे ते ॲब्सिसिक ॲसिड असायला पाहिजे होतं. म्हणजे इथिलीन आणि ॲब्सिसिक ॲसिडच्या तुलनेमध्ये वृद्धत्वाकडे घेऊन जाणारं मोर प्रॉमिनंट कोणतं आहे, ॲब्सिसिक ॲसिड. पण आयोगाने हा प्रश्नच कॅन्सल करून टाकला. लक्षात. पण आला जर प्रश्न परीक्षेमध्ये तुम्ही ॲब्सिसिक ॲसिड उत्तर मारणं मला अपेक्षित आहे. पुढे जाऊया. डोळ्याचा रंग पांढरा असणारा ड्रॉसोफिल मादीचा, डोळ्याचा रंग पांढरा आहे ड्रॉसोफिल मादीचा. डोळ्याचा रंग लाल असणाऱ्या म्हणजे रेड असणाऱ्या, इथं कोणता होता व्हाईट, सो रेड असणाऱ्या ड्रॉसोफिल नरासोबत, म्हणजे हा मेल आहे. मेल कोणत्या डोळ्याचा आहे, लाल डोळ्याचा आहे. आणि जी फिमेल आहे, मी इथं एफ लिहितो पा, फिमेल ही कोणत्या डोळ्याची आहे, पांढऱ्या डोळ्याची आहे. बरोबर संकरण झालं तर त्यांच्या पहिल्या पिढीतील F1 पिढीतील मादी ड्रॉसोफिलच्या डोळ्याचा रंग कोणता. आता लक्षात घ्या, ह्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही तरी चालतंय, तुम्हाला अपेक्षित नाही आहे तुमच्याकडून. आउट ऑफ द बॉक्स आहे हा प्रश्न. का बरं आउट ऑफ द बॉक्स आहे, ते जनरेशन काढणं हे जे आहे XX आणि मग मेल असेल तर XY, त्याच्यातून जनरेशन काढणं हे सोपं आहे. पण हे समजणं, ही फॅक्ट माहिती असणं की नरामध्ये असणारा जो रेड रंग आहे डोळ्याचा हा डॉमिनंट कॅरेक्टर आहे ड्रॉसोफिलमध्ये. ड्रॉसोफिल म्हणजे एक प्रकारचा कीटक आहे, तो एक प्रकारची माशी आहे ड्रॉसोफिल नावाची. सो याच्यामध्ये हे लाल रंगाचा डोळा नरामधला मादीच्या पांढऱ्या डोळ्यापेक्षा हा डॉमिनंट असतो ट्रेट, हे माहिती असणं लय अवघड आहे आपल्याला. म्हणजे सामान्य अभ्यास करणारा व्यक्ती म्हणून हे माहिती असणं लय अवघड आहे. त्यामुळे नाही आला तरी चालतंय. काय असते ना, लाल रंग जो असतो नराच्या डोळ्यामधला, मग आपण ह्याला रेड म्हणू. आणि हे जे आहे महिलांचे, हे X क्रोमोझोमशी रिलेटेड असणारा ट्रेट आहे डोळ्याचा रंग. मग आता ह्यांनी काय केलं, फलन झालं ह्यांचं, तर हे काय होईल, एक व्हाईट आणि एक रेड तयार होईल. त्याच्यानंतर ह्यांनी याच्याशी केलं तर XW आणि Y, यांनी याच्याशी केलं तर मग हे XW XR आणि XW Y. आता याच्यात त्यांचं म्हणणं आहे मादी, सर्व मादी म्हणजे ही मादी आहे, ही पण मादी आहे. तर मी काय उत्तर मारलं असतं, याचं व्हाईट आणि आरचं कॉम्बिनेशन असायला पाहिजे हे. सो लाल आणि पांढऱ्याचं कॉम्बिनेशन असायला पाहिजे. पण लक्षात घ्या, याच्यातला हा रेड डॉमिनंट असल्यामुळं सर्व मादीच्या डोळ्याचा रंग हा लाल असेल, हे त्याचं उत्तर आहे. पण लक्षात घ्या, जर ह्या प्रश्नाचं उत्तर आलं जरी नाही, तुम्हाला जर टोला मारायचा असेल तर इथं पहा, इथं लाल आणि निळ्या रंगाचं मिश्रण म्हटलेलं आहे. लक्षात घ्या, याच्यात निळा असण्याचा शक्यताच नाही ना. सो आई आहे त्याची पांढऱ्या डोळ्याची, बाबा आहे त्याचे लाल डोळ्याचे, पोट्ट कसं काय निळ्या डोळ्याचं होईल, काय संबंध आहे त्याचा. सो त्याच्यामुळे एक ऑप्शन एलिमिनेट करू शकतो. 3 मध्ये आपण डिसिजन घेऊ शकलो असतो. हा एलिमिनेट केल्यानंतर याच्यासारखा असणारा हा मी उत्तर मारलं असतं पहा. म्हणजे मला जर उत्तर मारायचं असलं असतं तर मी मारलं असतं, माझं चुकलं असतं, पण मी टेन्शन घेतलं नसतं त्याचं. आलं लक्षात. कारण मला माहिती आहे माझा एक प्रश्न चुकतोय, पण बाकीचे 5 पैकी 4 बरोबर येत आहेत माझे. मी घेतली असते रिस्क याच्यामध्ये. एक मात्र तर क्लिअर आहे, निळ्या मिश्रणाचा डोळा नसणारच असेल. 3 पैकी तुम्ही एक डिसिजन त्या ठिकाणी घेऊ शकता. नाही आलं तरी चालतंय, सोडवण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता असा प्रश्न. रिपीट जर झाला तर मग लक लागलं तुमचं लेक्चर पाहिल्यानंतर, आणि लागते लक भरपूरदा. व्हायरॉइड्स दिलेले आहे आपल्याला सिलेबसमध्ये, बरोबर. सो विषाणूपेक्षा आकाराने बरेच लहान असतात. गोलाकार रायबोन्यूक्लिक RNA असतो फक्त त्यांच्यामध्ये. त्याच्यानंतर RNA रेणू प्रथिन आवरणाने आच्छादित असतो नाही.
लक्षात घ्या, व्हायरसेसमध्ये असतो, त्यांचा जो RNA किंवा DNA आहे त्याच्यावरती इन्व्हलप असते प्रोटीनचं, पण व्हायरॉइड्समध्ये नसते. आणि ते फक्त वनस्पतीला काय करत असतात, संक्रमित, फक्त बरं का, प्राण्यांना करत नाही व्हायरॉइड्स. सो त्याच्यामुळे त्याचं उत्तर ABD असलं पाहिजे. सो ABD तुमचं उत्तर आहे. सिलेबसला धरून आहे क्वेश्चन. पुढे जाऊया आपण. खालीलपैकी कोणते पदार्थ मातीचे घटक आहे? आता लक्षात घ्या, याच्यासाठी तुम्हाला अभ्यास असण्याची गरज नाही. म्हणजे असे पाठच पाहिजे बाबा घटक, मग त्याच्यासाठी कोणतं पुस्तक वाचावं लागते सागर सर? बिलकुल नाही. सद्सद्विवेक बुद्धीचा वापर करायचा. सॉईल म्हणजे काय माहीत पाहिजे तुम्हाला. आता यांचं काय म्हणणं आहे, मातीचे घटक आहे छोटे दगड आणि वाळू. आता याच्यामध्ये तुम्ही डाऊटफुल असू शकता, दगड कसं काय मातीचा घटक असेल सागर सर? अरे पण सँडी सॉईल असते ना, बरोबर, रेताड मृदा म्हणतो आपण त्याला, ज्याच्यात टरबूज घेतल्या जातात. म्हणजे जी रेताड मृदा असतात ना, म्हणजे नॉर्मली नदीच्या पात्रामध्ये टरबूज, खरबूज, काकड्या घेतल्या जातात पहा, ती पण मृदाच असते, त्याला आपण रेताड मृदा म्हणतो, ज्याची सॉईल काय असते, एकदम जाडी भरडी असते. सो त्याच्यामुळं रेताड मृदा असल्यामुळं मातीचा तो घटक असलाच पाहिजे. बारीक माती तर असतेच, त्याच्यामध्ये कुजलेले पदार्थ पण मातीचा घटक असतात. रासायनिक पदार्थ, अरे माती जे आहे त्याच्यात 45% मिनरल्स असतात मातीत. मिनरल्स म्हणजे काय आहे? सो आयरन आहे, झिंक आहे, केमिकल नाही आहे का, सगळे रासायनिक घटकच आहे. रंगद्रव्य तुम्हाला माहिती आहे, टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट. सो याच्यामुळं मातीला काळा रंग प्राप्त होतो. मग त्याच्यामध्ये रंगद्रव्य किंवा इंग्लिशमध्ये पाहिलं तर ब्रॅकेटमध्ये माहिती दिलेली आहे डाईस, ते तर असायलाच पाहिजे. त्यामुळे ABCD चारही विधानं काय याच्यामध्ये बरोबर आहेत तुमचे. पुढे जाऊया आपण. होलिस्टिक अप्रोच आहे याच्यासाठी. कोणते पदार्थ हे कंपोनंट जे आहे मातीचे घटक आहे तर होलिस्टिक आहे. याच्यात नाही म्हणण्याची शक्यताच नाही आहे कुठं. सो त्यामुळे एक माहीतच पाहिजे उत्तर असं नसून एक जनरलिस्टिक अप्रोच ठेवला तरी ह्या प्रश्नाचं उत्तर बरोबर येते तुमचं. हा सोपा प्रश्न आहे. सर्वात टॉप लेवलला काय असते रे? सर्वात, मी तुम्हाला हे सोडून द्या, ओव्हरऑल सांगतो. सर्वात टॉप लेवलला लाईफ असते. लाईफमध्ये डोमेन असतात. डोमेनमध्ये किंगडम असते. किंगडममध्ये फायलम असते. फायलममध्ये क्लास असतात. क्लासमध्ये ऑर्डर असतात. ऑर्डरमध्ये फॅमिली असतात. सो फॅमिलीमध्ये त्या ठिकाणी तुमचे जिनस असतात आणि जिनसमध्ये स्पेसीज असतात. आता माणसाची लाईफ म्हटलं तर मानव सजीव आहे. डोमेन म्हटलं तर युकॅरिया आहे. किंगडम म्हटलं तर ॲनिमेलिया आहे. ऑर्डर म्हटलं तर कॉर्डेटा आहे. त्याच्यानंतर त्याच्यात क्लास जर म्हटलं माणसाचा क्लास तर तो आपण मॅमेलियामध्ये येतो, बरोबर. क्लासमध्ये जर ऑर्डर घेतली तुम्ही तर होमिनाइड आहे. माणसाची जी ऑर्डर आहे ती होमिनाइड आहे ऑर्डर. सो त्याच्यामध्ये जर आणखी येतो म्हटलं तुम्ही तर मग आपण एप या कॅटेगरीमध्ये येतो. म्हणजे आपली जी फॅमिली आहे ती एप फॅमिली आहे. आपल्या फॅमिलीमध्ये चिंपॅन्झी आहे, गुरिल्ला आहे, त्याच्यानंतर ओरँगोटँग आहे आणि मानव आणि एप सगळे येतात त्याच्यामध्ये. जिनस आपला होमो आहे आणि स्पेसीज आपली सेपियन आहे, म्हणून आपल्याला होमोसेपियन असं म्हटलं जातं. सो मग ह्याच्यामध्ये काय असण्याला पाहिजे? किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जिनस, स्पेसीज. 4 नंबरचं विधान काय आहे? बरोबर आहे. आता परत एकदा हे बघा, हे फुकटचे क्वेश्चन असतात बरं का, तुम्हाला मार्क देऊन जातात, बरोबर. तुम्हाला मार्क देण्यासाठीच आलेले असतात, फक्त ते घेता आले पाहिजे. परिसंस्था ही निसर्गतः स्वयंनियामक आणि स्वयंशाश्वत संरचनात्मक आणि कार्यात्मक संच आहे. त्याच्यामध्ये जैविक आणि अजैविक घटक एकमेकांमध्ये गुंतलेले असतात. खालील क्रिया त्याच्यामध्ये घडत असतात. उत्पादकता, अरे भाई प्लांट्स आहे ते उत्पादक आहे. सो ते मातीतूनच तर त्या ठिकाणी न्यूट्रिएंट्स घेतात, मग त्यांची उत्पादकता सॉईलमुळे आहे. सॉईल निर्जीव आहे, प्लांट सजीव आहे, त्यामुळे उत्पादकता आहे. कुजणे, मला सांगा तुमचे जे कुजलेले घटक आहे कशात मिक्स होतात? मातीमध्ये. मग त्याचा अर्थ कुजवणारे कोण आहेत? जीवाणू आहेत, फंगस आहे. आणि कशामध्ये मिक्स होणार आहे? मातीमध्येच मिक्स होणार आहे. माती आणि जीवाणू, सजीव निर्जीव, जैविक अजैविक घटक. पोषण चक्र, सूर्यापासून ऊर्जा पृथ्वीवर येते, ती वनस्पती स्टोअर करून ठेवते, तीच प्राण्यांमध्ये येते. म्हणजे ऊर्जा, सूर्य निर्जीव आहे, वनस्पती सजीव आहे. ऊर्जेचा प्रवाह आलं त्याच्यामध्ये, पोषण चक्र, ऊर्जा प्रवाह, ह्याच्यामध्ये सगळीकडं जे निर्जीव सजीव यांचं काय होते आहे, हे सगळे एकमेकांशी रिलेटेड आहे. उत्पादकता असणे, त्याच्यानंतर उत्पादकतेमुळे पोषण चक्र, पोषण चक्रामुळे ऊर्जा चक्र आणि फायनली कुजणे. ह्या सगळ्या ज्या आहे जैविक अजैविक घटकांचा म्हणजे ह्याच्यामध्ये पण उत्तर काय असायला पाहिजे? सर्व विधानं काय आहे तुमची बरोबर आहे. पिच्युटरी ह्या म्हणजे हा प्रश्नाने तहेलका केला होता पूर्ण महाराष्ट्रामध्ये बरं का. आपण हा थोडासा इंग्लिशमध्ये सोडू आणि ग्लँड्सवर क्वेश्चन येणार तुम्हाला, परत रिपीट येणार बरं का. फक्त या वर्षीच नाही, प्रत्येक वर्षी एन्झाईम्स आणि हार्मोन्सवर क्वेश्चन आहे, त्यामुळे करूनच जा तुम्ही. पिच्युटरी ग्लँड जी आहे हिला मास्टर ग्लँड म्हणतात, कारण ही बाकीच्या ग्लँड्सला काय करते आहे? ऑर्डर देते. याच्यामध्ये 3 सेगमेंट असतात, एक पोस्टेरियर, एक अँटेरियर, एक पोस्टेरियर आणि एक मिड लोब, असे 3 असतात त्याच्यामध्ये.
जे अँटेरियर लोब असतो सो त्याच्यातर्फे 6 हार्मोन सिक्रेट केल्या जातात. त्यामध्ये ग्रोथ हार्मोन आहे, त्याच्यानंतर थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन आहे, ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन आहे, प्रोलॅक्टिन आहे, गोनॅडोट्रॉपिक हार्मोन आहे. असे वेगवेगळे हार्मोन्स त्याद्वारे सिक्रेट केल्या जातात. म्हणून याला मास्टर ग्लँड म्हणतात पा. आणि जे पोस्टेरियर ग्लँड आहे त्यातर्फे ऑक्सिटोसिन, कोहेरिन आणि व्हॅसोप्रेसिन 3 सिक्रेट केल्या जातात. इट्स अँटेरियर पार्ट इज कॉल्ड न्यूरोहायपोफायसी आणि पोस्टेरियर पार्ट ॲडिनोहायपोफायसी. हे चुकीचं दिलेलं आहे. अँटेरियर लोब जो असतो त्याला ॲडिनो लक्षात ठेवा, ॲडिनोहायपोफायसी म्हणतात आणि न्यूरोफायसिया जे आहे पोस्टेरियर लोबलाच त्या ठिकाणी न्यूरोहायपोफायसिया म्हणतात त्याला. त्यामुळं बी चुकीचं आहे. ऑक्सिटोसिन, व्हॅसोप्रेसिन आत्ताच पाहिलं पोस्टेरियर पिट्युटरीतर्फे सिक्रेट केल्या जातात. ऑक्सिटोसिन कशासाठी मदत करते? आई आणि बाळाची जी बॉन्डिंग असते ना ती ऑक्सिटोसिनमुळे असते. सो जेव्हा बाळ जन्माला येत असते तेव्हा जे जेनायटल ऑर्गन आहे, वजायना आहे, सो तिचं कॉन्ट्रॅक्शन आणि एक्सपान्शनसाठी ऑक्सिटोसिन मदत करत असतो. पण सर्वात महत्त्वाचं काम आहे बाळामध्ये आणि आईमध्ये. आई सिरियस असली पाहिजे बाळाच्या संगोपनामध्ये, म्हणून आईच्या मेंदूमधून पिट्युटरी जी आहे ते ऑक्सिटोसिन सिक्रेट करते. म्हणून लक्षात घ्या, नवऱ्याने जरी बाळ उचललं ना, बाईच्या डोक्यामध्ये बाईच्या हृदयामध्ये धडधड होत असते. त्या ठिकाणी तिला असं वाटतं आपलं बाळ कोणतरी खाली पाडून टाकल. नवऱ्याला फरक पडत नाही कोण उचलते काय, कारण नवऱ्याला ऑक्सिटोसिन सिक्रेटच होत नाही, आईच्या होते. म्हणून आईची आणि बाळाची बॉन्डिंग जे आहे ते पूर्ण आयुष्यभर राहते. आणि जर आईच्या डोक्यातून जर ऑक्सिटोसिन सिक्रेट झालं नाही तर ती बाळाची काळजीच घेणार नाही. बाळ जगलं काय मेलं काय तिला फरकच पडणार नाही. म्हणजे एक लेकरू म्हणून ती काळजी घेईल पण जेनाईनली घेणार नाही ती. सो आई आणि बाळाची बॉन्डिंग ऑक्सिटोसिनमुळे. आणि व्हॅसोप्रेसिन म्हणजे ब्लड प्रेशर वाढवण्यासाठी. व्हॅसो म्हणजे व्हेसल्स, रक्तवाहिन्या, प्रेसिन म्हणजे प्रेस करणे. सो त्याच्यासाठी हे असते. सो त्याच्यामुळे हे बरोबर आहे. STH, TSH, ACTH सिक्रेटेड बाय ॲडेनोहायपोफायसी. ॲडेनोहायपोफायसी म्हणजे अँटेरियर, बरोबर आहे. थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन आणि STH म्हणजे हे ग्रोथ हार्मोन आहे. सो हे पण बरोबर आहे. ACD तुमचं उत्तर असलं पाहिजे. आयोगाने याचं उत्तर ए आणि सी दिलं होतं म्हणून बवाल झाला होता लक्षात. सो याच्यामुळे अनेकांना मेन्स द्यायला भेटली होती ज्यांनी आयोगावर केस ठोकली होती तेव्हाची ही केस आहे. असो पुढे जाऊया आपण. धाडाच्या श्वासोच्छ्वासामध्ये क्रेब्सच्या चक्रात दरम्यान खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेद्वारे फिमॅरिक ॲसिडचे रूपांतर मॅलिक ॲसिडमध्ये होते? आता लक्षात घ्या, एवढा बारीक अभ्यास. भाई क्रेब्स सायकल ही मायटोकॉन्ड्रियामध्ये असते आणि ती होण्यासाठी ऑक्सिजन लागते, त्यातून 2 ATP ऊर्जा बाहेर पडते. एवढं माहीत असणं खूप झालं लक्षात. एवढा डिटेल अभ्यास नसते. पायरुविक ॲसिडचं रूपांतर, फ्युमॅरिक ॲसिडचं रूपांतर मॅलिक ॲसिडमध्ये, आणि 4 प्रक्रिया कोणती प्रक्रिया आहे एवढा अभ्यास पॉसिबल नाही. पण तरी पण याला एक शॉर्टकट आहे. इथं काय दिलेलं आहे? डिकार्बॉक्सिलेशन. इथं दिलेलं आहे डिहायड्रोजिनेशन. इथं दिलेलं आहे डिहायड्रेशन. इथं दिलेलं आहे हायड्रेशन. इथं दिलेलं आहे डिहायड्रेशन आणि इथं दिलेलं आहे हायड्रेशन. एक तर उत्तर हायड्रेशन असलं पाहिजे किंवा डिहायड्रेशन असलं पाहिजे. 2 पैकी एक असलं पाहिजे. आयोगाने दिलेलं उत्तर आहे हायड्रेशन. सो हायड्रेशन प्रक्रिया म्हणतात. असो पुढे जाऊया आपण. हिऱ्यामध्ये कार्बनचा एक अणू इतर अणूशी संलग्न असतो. सो त्याला आपण 3D स्ट्रक्चर म्हणतो. म्हणजे सो जो कार्बन आहे तो अशा पद्धतीनं स्ट्रक्चर तयार करतो पा इतर 3 कार्बन सोबत. लक्षामध्ये महाकार्बन परत एकदा. सो हे जे आहे याला टेट्राहायड्रल म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. हे कोणतं स्ट्रक्चर आहे? टेट्राहायड्रल म्हटलं जातं या स्ट्रक्चरला. तर हे जे आहे डायरेक्ट माहिती आहे आपल्याला, पुस्तकात आलेलं आहे, त्याच्यामुळे आपण पुढे जाऊ. फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. ट्रिटियमचा अणुक्रमांक तुम्हाला माहिती आहे 1-3 असतात पा. प्रोटियम, ड्यूटेरियम, ट्रिटियम. हे काय आहेत लक्षात घ्या. हे हायड्रोजनचे आहे आयसोटोप्स. आयसोटोप्स म्हणजे समस्थानिके. समस्थानिके सम म्हणजे सारखे आणि स्थानिके म्हणजे स्थान. आणि कोणत्याही गोष्टीचं स्थान कशावर अवलंबून असते? ॲटॉमिक नंबरवरती अवलंबून असते. मग समस्थानिके म्हणजे सम ॲटॉमिक नंबर. मग ह्याचा ॲटॉमिक नंबर 1 आहे, याचा ॲटॉमिक नंबर 1 आहे, याचा ॲटॉमिक नंबर 1 आहे. मग तरी हे वेगवेगळे का बरं आहे सागर सर? ह्याला प्रोटियम म्हणायचं, ह्याला ड्यूटेरियम, ह्याला ट्रिटियम. का बरं म्हणायचं? का बरं म्हणायचं? कारण यांचे अणुवस्तुमानांक वेगळे आहे. प्रोटियमचा अणुवस्तुमानांक 1 आहे, ड्यूटेरियमचा 2 आहे, ट्रिटियमचा 3 आहे. आता यांनी हुशारी काय केली बघा, अणुवस्तुमानांक नाही विचारला, अणुअंक विचारला. अणुअंक काय येईल? एकच आहे. तिघांचे अणुअंक सारखाच आहे. लक्षामध्ये. सो पुढच्या पेपरमध्ये त्यांनी प्रोटियमचा विचारला, प्रोटियम की ड्यूटेरियमचा विचारलेला आहे बरं का. म्हणजे बघा हाच क्वेश्चन नंतर रिपीट झालेला आहे आयोगामध्ये. हा क्वेश्चन नंतर रिपीट झाला. मला असं वाटतं कंबाईनमध्ये रिपीट झाला तो क्वेश्चन, पण असा नाही झाला. ट्रिटियम ड्यूटेरियम विचारलं त्यांनी. आलं लक्षामध्ये. जे जड पाणी असते सो त्याच्यामध्ये जे वापरल्या जाते जड पाण्यामध्ये ते काय असते? मग त्यांनी प्रोटियम दिलं होतं, ड्यूटेरियम दिलं होतं, ट्रिटियम. साधं पाणी म्हणजे H2O म्हणजे हे प्रोटियमवालं.
आणि जड पाणी म्हणजे D2O. आणि ट्रिटियम काय असते रे? आता याचा प्रॉब्लेम बघा काय असते. मी थोडंसं आणखी एक्स्ट्राचं नॉलेज देतो. मला माहिती आहे लवकर संपवायचं आहे लेक्चर आपल्याला, पण थोडंसं एक्स्ट्राचं नॉलेज देतो. बघा याचा अणुअंक 3 आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे? सॉरी, अणुवस्तुमानांक 3 आणि अणुअंक 1. अणुअंक 1 म्हणजे केंद्रामध्ये प्रोटॉनची संख्या 1 आहे. आणि तेवढीच काय आहे, बाह्यतम कक्षेत असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या पण 1च आहे. जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉन असतात. पण अणुवस्तुमानांक याचा 3 आहे म्हणजे नक्कीच न्यूट्रॉन किती असले पाहिजे? 2. मग आता प्रोटॉन 1 आणि न्यूट्रॉन 2, अणुवस्तुमानांक 3 झाला. आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 1, नंबर ऑफ प्रोटॉन 1 म्हणजे याचा अणुअंक 1 झाला. आता जेव्हा न्यूट्रॉन 2 असतात आणि प्रोटॉन 1 असतो तेव्हा इम्बॅलन्स होते. जेवढे प्रोटॉन तेवढेच न्यूट्रॉन असले पाहिजे केंद्रकामध्ये. मग इथे इम्बॅलन्स झाल्यामुळं, केंद्रक इम्बॅलन्स झाल्यामुळं हे मटेरियल रेडिओ ॲक्टिव्ह बनते. म्हणून ट्रिटियम जे आहे ते रेडिओ ॲक्टिव्ह असते. त्याच्यामुळं लक्षात घ्या, हे अल्फा बीटा गॅमा किरणं बाहेर टाकते आणि म्हणून ते चमकते. म्हणून जे घड्याळ विड्याळ असतात ना, ते जे महागाचे घड्याळ असतात ते ट्रिटियमपासून बनलेले असतात. आकडे चमकाव म्हणून त्याच्यातले. कळालं तुम्हाला? चला पुढे जाऊया आपण. विज्ञानाचं जेन्युइन नॉलेज असलं ना, क्वेश्चन कसाच नाही जात. पृथ्वीच्या वातावरणाच्या भागात 70% ऑब्वियस आहे. पृथ्वीच्या सगळ्या वातावरणाचं प्रेशर सर्वात खाली 0 ते 13 किलोमीटरपर्यंत असणाऱ्या ट्रोपोस्फिअर तपांबरावर असते. म्हणून 70% वातावरण जे आहे, 70 नाही मी तर 90% वाचलेलं आहे. जेवढी हवा आहे म्हणजे तुम्हाला माहित आहे ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मिझोस्फिअर, आयनोस्फिअर आणि एक्झोस्फिअर ह्या सगळ्या स्फिअरमध्ये 90% हवा कुठे अस्तित्वात आहे तर ती ट्रोपोस्फिअरमध्ये. म्हणून ट्रोपोस्फिअर त्याचं उत्तर आहे. आता दिलेल्या संयोजक कक्षेतील इलेक्ट्रॉनच्या जोड्यांमधील विमुक्त जोडी असं विचारलेलं आहे. हा प्रश्न नाही आला तरी चालते बरं का, असं काही जरुरी नाही आहे ह्या प्रश्नाचं उत्तर आलंच पाहिजे. आपण इंग्लिशमधून जाऊया. त्यांचं म्हणणं आहे, पण मी तुम्हाला समजावून सांगतो पहा. हा प्रश्न नॉलेजनी सुटण्यासारखा आहे. मी तुम्हाला समजावून सांगतो. याच्यात काही अवघड नाही आहे किंवा रॉकेट सायन्स नाही आहे. पण चुकला तरी हरकत नव्हती बरं का, कारण जे पोरं एकदम आर्ट बॅकग्राऊंडचे आहेत त्यांना हे जमणं जरा अवघड जाते. पण समजून घ्या. आता जर रिपीट झाला क्वेश्चन तर गेला नाही पाहिजे. लोन पेअर, बॉन्ड पेअर आणि लोन पेअर बॉन्ड पेअर सांगतो मी तुम्हाला. इन अ गिव्हन व्हॅलेन्स शेल डिक्रीजेस इन ऑर्डर. मग त्यांचं असं म्हणणं आहे की इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्शन म्हणजे दोन गोष्टी एकमेकांपासून दूर फेकल्या जाणे. याचा क्रम कसा असेल तर आता मी ते समजावून सांगतो तुम्हाला. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो पहा. एक्झाम्पल आहे NH3 म्हणजे अमोनियाचं एक्झाम्पल आहे. आता N माहीत आहे तुम्हाला. N म्हणजे नायट्रोजन असते आणि नायट्रोजनच्या बाह्यतम कक्षेमध्ये माहीत आहे तुम्हाला किती असतात रे? 5 इलेक्ट्रॉन असतात बाह्यतम कक्षेमध्ये. मग आता हायड्रोजन एक शेअर करतो. मी इथं लिहितो N. इथं 3 हायड्रोजन आहे आपल्याकडं, 1 2 3. मग आता लक्षात घ्या, इथं एक इलेक्ट्रॉन शेअर झाला. इथं एक इलेक्ट्रॉन, एक हायड्रोजनने एक केला, नायट्रोजनने एक केला, हायड्रोजनने एक केला, नायट्रोजनने एक केला. पण आता इथं नायट्रोजनचे 3 इन्व्हॉल्व झाले. किती शिल्लक राहिले? 2. हे 2 इलेक्ट्रॉन शिल्लक राहिले. लक्षात घ्या, याला म्हणतात बॉन्ड पेअर. मी इथं लिहितो BP. आणि याला म्हणतात लोन पेअर, कारण ह्या एकट्या आहेत. जसं मगाशी मी सांगितलं होतं HCl मध्ये. इथं ही झाली बॉन्ड पेअर आणि उरलेले जे एक शेअर झालं इथं, पण इथं बाकीच्या तर उरल्या ना जोड्या. ह्याच्यात 3 जोड्या, कारण बाह्यतम कक्षेत 7 इलेक्ट्रॉन असतात. कोणाच्या? क्लोरीनच्या. त्यातला एक शेअर केला हायड्रोजन सोबत. शेअर केला म्हणजे कोव्हॅलंट बॉन्ड. इथं पण शेअरिंग केली म्हणजे कोव्हॅलंट बॉन्ड. अशा टाईपचाच क्वेश्चन येणार आहे पेपरमध्ये. लिहून घ्या माझ्याकडनं तुम्ही. असं म्हणजे आजच्या असा नाही येणार, याच्यावर आधारित नॉलेजवर क्वेश्चन येणार आहे तुम्हाला. इथं 2 जोड्या शेअर्स झालेल्या आहे. इथं 2, इथं 2, इथं 2. ह्या कशा आहेत रे? लोन पेअर. हा कोणासोबतच नाही करत. ही लोन पेअर आहे, ही बॉन्ड पेअर आहे. आता त्यांचं म्हणणं आहे रिपल्शन कोणाचं जास्त असेल. ऑब्वियस आहे, जर हा इथं शेअरिंग करत असेल त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होणार आहे? कमी होणार आहे. आणि हे जर एकटेच असतील तर याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असेल, कारण हे एकटेच आहे. आणि हे दोन्ही इलेक्ट्रॉन आहे. इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असतो, म्हणून याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी टॉपला असल्यामुळं रिपल्शन काय होईल? जास्त होईल. म्हणजे ह्या 2 लोन पेअर आणि ह्या 2 लोन पेअर याच्यामध्ये रिपल्शन जास्त असेल. म्हणून मी काढून दाखवताना असं नाही दाखवलं तुम्हाला काढून हे 2 आणि हे 2 आणि मग हे 2 असं नाही दाखवलं मी तुम्हाला. हे 2 असे, हे 2 उभे आणि हे 2 आडवे. हे का बरं दाखवले? कारण हे तिघे जण एकमेकाला काय करतात रे? जोरात ढकलतात. कारण इथं जास्त इलेक्ट्रिकल चार्ज इलेक्ट्रॉनवर, इलेक्ट्रोनिगेटिव्ह चार्ज, याच्यावर इलेक्ट्रोनिगेटिव्ह चार्ज, आणि दोघेही एकमेकाला एकदम जोरदार ढकलतात दूर. त्याच्यामुळे ह्यांच्यामध्ये रिपल्शन काय असणार? टॉप लेवलला असणार. म्हणजे लोन पेअरमध्ये इथं लोन पेअर आहे, इथं लोन पेअर आहे. या लोन पेअरमध्ये काय असणार? रिपल्शन सर्वात जास्त. त्याच्याहून कमी कशात असणार? लोन पेअर बॉन्ड पेअरमध्ये. त्याच्याहून कमी कोणामध्ये असणार? लोन पेअर बॉन्ड पेअरमध्ये. सर्वात कमी कोणास असणार? बॉन्ड पेअरमध्ये.
अरे ह्याच्यात ऑप्शन सारखे आहेत का रे? हे बघा बरं, लोन पेअर लोन पेअर लोन पेअर बॉन्ड पेअर बॉन्ड पेअर बॉन्ड पेअर लोन पेअर लोन पेअर लोन पेअर बॉन्ड पेअर बॉन्ड पेअर बॉन्ड पेअर. अरे बापरे, आयोगाने हा कॅन्सल करायला पाहिजे क्वेश्चन मग, कारण हे दोन दोन ऑप्शन सारखे दिलेले आहे ना याच्यामध्ये. नाही नाही नाही, याच्यामध्ये ग्रेटर दॅन लेसर दॅन सिम्बॉलमध्ये फरक आहे. हां, हेच उत्तर आहे तुमचं, बरोबर आहे. लोन पेअर ह्याच्यामध्ये रिपल्शन सर्वात जास्त असेल, ह्याच्याहून त्याच्याहून कमी. आणि बॉन्ड पेअरमध्ये ह्याच्यामध्ये हे एकमेकांना इन्व्हॉल्व आहे ना, इलेक्ट्रॉन. सो त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये इलेक्ट्रो रिपल्सिव्हिटी हे इन्व्हॉल्व असल्यामुळे ह्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी बॉन्ड बनवण्यात गेलेली आहे. आलं लक्षामध्ये? सो त्याच्यामुळे इथं कमी असणार आहे. हे रिकामे असल्यामुळे ह्यांच्यात इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 तुमचं उत्तर आहे. आता याच्यानंतर जो विचारलेला आहे ह्याही टाईपमधले प्रश्न तुम्हाला विचारतील. सर्वात जास्त रेणू कशामध्ये असतील? लक्षात घ्या, 1 मोलमध्ये, कोणत्याही गोष्टीच्या 1 मोलमध्ये लक्षात घ्या 6.023 गुणिले 10⁻23 एवढे रेणू असतात. ह्या नंबरला म्हणतात पहा ॲव्होगॅड्रो नंबर. ॲव्होगॅड्रो नंबर. मग तुम्ही कोणत्याही गोष्टीचा 1 मोल घ्या. आता मोल म्हणजे काय? सो मोल म्हणजे ग्रॅममध्ये व्यक्त केलेलं, ग्रॅम व्यक्त केलेले अणुवस्तुमान. ग्रॅममध्ये व्यक्त केलेले अणुवस्तुमान म्हणजे काय झालं? 1 मोल. आता आपण पाहूया, आता 250 ग्रॅम आयोडीनच्या स्फटिकामध्ये किती मोल असतील? आपल्याला मोल कॅल्क्युलेट करावं लागेल. आणि 1 मोल म्हणजे एवढे रेणू, आपल्याला जास्त रेणू काढायचे आहे म्हणून 1 मोल म्हणजे एवढे रेणू. आता ह्याचा किती मोल आहे आयोडीनचे स्फटिक? आता 1 आयोडीनचा अणुवस्तुमानांक किती आहे? 127. मग 127 ग्रॅम म्हणजे किती? 1 मोल. ग्रॅममध्ये व्यक्त केलेलं अणुवस्तुमान, हे अणुवस्तुमान आहे 127, ते ग्रॅममध्ये व्यक्त करा, हे झालं ग्रॅम. 127 ग्रॅम म्हणजे किती? 1 मोल. आणि 250 म्हणजे किती मग? म्हणजे 127च्या दुप्पट होतात 254. 127च्या दुप्पट होतात 254. मग आपण जवळपास म्हणू, म्हणजे इथं आपल्याला किती आहे? 2 मोल आयोडीनचे भेटले. हे म्हणजे 250 ग्रॅम म्हणजे किती? 2 मोल ऑफ आयोडीन. 22 ग्रॅम ऑफ कार्बन डायऑक्साईड. एक कार्बन डायऑक्साईडचं अणुवस्तुमान किती आहे? कार्बन किती आहे इथं दिलेलं आहे, कार्बनचं 12 आणि ऑक्सिजन किती आहे? 16. म्हणजे 16 दोन्ही 32 घ्यावं लागेल इथं. टोटल किती झालं? 44. 44 ग्रॅम म्हणजे 1 मोल. मग 22 ग्रॅम म्हणजे किती? 0.5 मोल. पुढे जाऊया आपण. 45 ग्रॅम पाणी म्हणजे H2O. H2 म्हणजे हे झाले 2 हायड्रोजन, 2 गुणिले 1 म्हणजे 2 आणि ऑक्सिजन 16 म्हणजे हे किती झाले टोटल? 18 ग्रॅम म्हणजे 1 मोल. 18 ग्रॅम म्हणजे 1 मोल. ग्रॅममध्ये व्यक्त केलेलं 1 मोल. मग आपल्याला इथं 45 दिलेलं आहे. 18 त्रिक 54, 18 दोन्ही 36, 9 उरले, 18 95, 2.5 मोल होतात हे. 10 ग्रॅम हायड्रोजन वायू. 10 ग्रॅम हायड्रोजन वायू, 1 हायड्रोजन म्हणजे 1 झालं. हे 1 हायड्रोजन म्हणजे 1 झालं. 1 हायड्रोजन म्हणजे 1 घ्यावं लागेल. 1 ग्रॅम म्हणजे 1 मोल होईल याचा. मग 10 ग्रॅम म्हणजे किती होतील? 10 मोल. आता लक्षात घ्या, 1 मोल म्हणजे एवढे रेणू. इथं किती आहे? इथं 2 मोल आहे जवळपास म्हटलं आपण 2 मोल आहे म्हणजे हे किती होईल? 2 गुणिले एवढे रेणू. हे किती आहे? 0.5 मोल म्हणजे 0.5 गुणिले एवढे रेणू. 2.5 मोल म्हणजे 2.5 गुणिले एवढे रेणू. आणि 10 मोल म्हणजे 10 गुणिले एवढे रेणू. 10 गुणिले एवढा ॲव्होगॅड्रो नंबर रेणू. म्हणजे सर्वात जास्त कशात असेल रे? ह्याच्यात असेल, कारण ह्याचे सर्वात जास्त मोल आहे. सर्वात जास्त मोल म्हणजे सर्वात जास्त रेणू. सर्वात जास्त मोल म्हणजे सर्वात जास्त रेणू. कोणत्याही घटकाचा 1 मोल घ्या, त्याच्यात एवढे अणू असणार. मग इथं सर्वात जास्त मोल कोणाचे आहे? हायड्रोजनचे. म्हणून हायड्रोजनमध्ये काय असायला पाहिजे? सर्वाधिक असायला पाहिजे. आता याच्यात परत 55 प्रश्न. हा जमण्यासारखा आहे बरं का, हा जमण्यासारखा नाही आहे, हा नवीनच होता म्हणजे, तरी आपण सॉल्व करूया. मग शॉर्टकट पण सांगतो तुम्हाला कसा कॅल्क्युलेट करायचा. बघा, V2O7-4 मध्ये व्हीचा ऑक्सिडीकरण स्थिती. आता व्हीची ऑक्सिडीकरण स्थिती आपल्याला विचारलेली आहे. याच्यात आपल्याला माहीत नाही ऑक्सिडीकरण स्थिती, आपण x मानली. व्ही किती आहे? 2 आहे. प्लस ऑक्सिजन किती आहे? इथं 7 आहे. ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन. सो ऑक्सिजन जो आहे त्याच्या पहिल्या कक्षेत 2 असतात आणि दुसऱ्या कक्षेत 6 असतात. त्याला 2 इलेक्ट्रॉन घ्यावे लागतात. 2 इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर त्याची ऑक्सिडेशन -2 होऊन जाईल. सो -2 आणि टोटल आयन्स किती आहे? -4. हे जर कॅल्क्युलेट केले 2x प्लस मायनस होऊन जाईल. -14 = -4. हे जर इकडे घेऊन गेले तर 2x = 14 - 4. 2x = 10 आणि x = 5 म्हणजे +5 यायला पाहिजे.
आता जरी तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर त्या वर्षी जमलं नाही तरी शॉर्टकट काय होता याच्यासाठी, बघा इथं इथं +4 आहे, इथं +10 आहे, इथं -5 आहे, इथं +5 आहे. मग एक तर उत्तर -5 असलं पाहिजे किंवा +5 असलं पाहिजे. मागं जसं सोडवला होता एक प्रश्न आपण डिहायड्रेशन हायड्रेशन, एक तर उत्तर हायड्रेशन आहे किंवा डिहायड्रेशन आहे. सो इथं -5 आहे, इथं +5 आहे. जास्त कोणता आलेला आहे, प्लस आलेला आहे, प्लस आलेला आहे, म्हणून उत्तर काय मारायचं, +5 मारायचं. हा शॉर्टकट होता त्याच्यासाठी. सो हे होतं तुमच्या विज्ञानाच्या प्रश्नांचं स्पष्टीकरण. तुम्हाला हे स्पष्टीकरण कसं वाटलं हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा, जेणेकरून दुसऱ्याही पेपरचे आपल्याला असे स्पष्टीकरण घेऊन येता येईल तुमच्यासाठी. एक्झामला आणखी 35-40 दिवस वेळ आहे, आपण चांगली तयारी करू शकतो एक्झामपर्यंत. सो भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.